नमस्कार. स्वागत आहे तुमचं द ग्रेट स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये. दुष्यंत जाधव आणि आशिष जाधव आज आपल्याबरोबर आहेत. दुष्यंत जाधव हे बाईक मॉडिफिकेशनच्या दुनियेतले किमयागार म्हणून ओळखले जातात आणि रायडिंगसाठी आशिष जाधव हे कोल्हापूरमध्ये खूप त्यांनी ट्रॉफीज आणि खूप नाव मिळवलेलं आहे. तर सगळ्यात आधी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. थँक्यू. मला कोल्हापूरमध्ये आपल्या असे दोन व्यक्ती ज्या बाईक मॉडिफिकेशन आणि बाईक रायडिंग ह्यामध्ये खूप वर्षापासून काम करताय तुम्ही आणि खूप वर्षापासून टीम DJ हे नाव सगळ्यांना माहिती आहे आणि कोल्हापूरचं नाव वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही उंच केलेलं आहे. तर ह्या टीम DJची सुरुवात कधी झाली, स्थापना कधी झाली, काय स्टोरी काय आहे त्याची? ॲक्च्युली स्थापना जर बघायला गेलो तर 2003 साली हा टीम DJ हा नाव किंवा लोगो आहे हा तेव्हापासून अस्तित्वात आला. पूर्वी स्टार स्पोर्टला आपल्या MotoGP रेस लागायचा. त्यात माझा आवडता रायडर व्हॅलेंटिनो रॉसी. ते सारखं बघताना यायचं की टीम रॉसी असं ते नाव बघायचो आम्ही सारखं. मग मला पण रायडिंगची आवड आहे, आपण रायडिंगची आवड. ॲक्च्युली आमचं जे आता जे इन्स्टिंक्ट आहे, म्हणजे आपण त्याला थोडक्यात काय म्हणतो उपजत गुण, तो आमच्या पप्पांमुळे आम्हाला रायडिंगची, बाईकिंग ह्या गोष्टींची आवड निर्माण झाली. पप्पा पण आमचे ते रेस वगैरे बघायचे, पुण्याला जायचे त्या काळी मोटोक्रॉस वगैरे बघायचे. म्हशीच्या शर्ती पण होत होते त्यावेळी, त्यात आमच्या पप्पांना पार्टिसिपेट असायचं. म्हणजे तेव्हापासून मागच्या पिढीपासून हे आले. मग त्यांच्यामुळे आम्हाला ते ऑटोमोबाईल परत ह्या मोटरसायकल ह्या गोष्टी थोडी ओढ जास्त होत गेली. मग ते MotoGP रेसेस बघताना ते टीम रॉसी बघत असं मला सगळी लोक माझं नाव थोडं उच्चारायला अवघड आहे, दुष्यंत. बरेच लोक मला इनिशियल नावाने बोलवायचे DJ. मग ते माझ्या डोक्यात संकल्पना आली की आपण पण टीम DJ नावाने कम्युनिटी चालू करायची. त्यावेळी माझ्याकडे माझ्या आयुष्यातली पहिली मोटरसायकल माझी RX 100. 12वी पास आउट झाल्यानंतर लगेच मला ती गाडी घेतलेली होती. बऱ्याच लोकांच्या आयुष्यातली पहिली गाडी RX 100च असते. 2002 साली असेल. 2000 साली असेल. 12वी पास आउट झाल्यानंतर मी जॉब करायचो त्यावेळेला. 12वीची एक्झाम झाल्यानंतर जे मधल्या काळातले सुट्ट्या असतात त्या काळात मी जॉब करायचो DTP ऑपरेटर म्हणून. मला डिझायनिंगची पण आवड आहे खूप आणि होती. मग त्याच्या आधी कायनेटिक वापरायचो मी, पण मोटरसायकल पहिली माझी RX 100. मी तिथं जॉब करत असताना ह्याला एक गाडी पसंत पडली RX 100. आम्हाला दाखवलं की असं RX 100 आपण घेऊया, कायनेटिक सिलेक्ट करूया. ठीक आहे, आपण कायनेटिक सिलेक्ट करूया. आणि मी जॉबला असल्यामुळे थोडीफार पैशाची पण तरतूद घरात काही न मागता आम्हाला ती गाडी घ्यायची होती. ती गाडी घेतली आणि मी स्वतः DTP ऑपरेटर असल्यामुळं मी टीम DJचा स्वतः एक लोगो तयार केला. तो लोगो बऱ्याच जणांना आवडला. आणि त्या काळी यामाची क्रेज वेगळी होती 2003-04 साली. मला यामाचं एवढं वेळ होतं की मी दिवसातून 3-4 वेळा ती गाडी पुसायचं नसती, फिरवायचं पण नुसती पुसून ठेवायची. लोक माझ्या गाडी ती बघत बसायची की गाडी नवीन चेस आहे काय असं अमुक तमुक. मग तिथून जास्तच आवड निर्माण व्हायला लागली. त्यावेळी यामाचा काळ होता. बरोबर कसं होतं, बुलेटची पण आवड मनात होती आमची. तर का आमचं बालपण सगळं बुलेटवरती गेले. आमच्या भावंडांचं बालपण सगळं बुलेटवरती गेले. पप्पाने आमच्या आयुष्यात दुसरी कोणतीही गाडी चालवली नाही. तुम्ही ते कोल्हापुरात आता म्हशीच्या शर्यती तुम्ही बघितलं तर आमचे पप्पा एकमेव असे होते की बुलेटवरून म्हशी पळवायची. यामा वगैरे आता आल्या त्यावेळेला सीडॅन रेड MAT त्याच्यावरून म्हशी गाड्या असायच्या. आमचे पप्पा बुलेटवरून म्हशी पळवायचे. आणि बुलेटवरून म्हशी पळवणं खूप अवघड आहे. बुलेट हेवी गाडी कास्ट इंजिनला असल्यामुळे ते अवघड पडायचं गाडी चालवण्यासाठी. पण ते त्यावेळी एकटेच होते जे बुलेटवर करायचे. अजूनपर्यंत कोण नाही. मी पण नाही बघितलं. म्हणजे मी पण आता रिसेंटली बघितल्या, पण सगळ्या लाईट गाड्या बघितल्या. अजूनपर्यंत कोणी बुलेटवरून मस्त नाही पळवायला. ते अवघड म्हणजे वाटतं, कारण ते खूप अवघड आहे करायला. मग ते बुलेटचं एक डोक्यात खेळ होतं, पण बुलेट आपल्याला घरातले लगेच घेऊ द्यायला नाही. आणि प्रॉब्लेम काय झाला, आमच्या पप्पांची जी बुलेट होती त्यांनी एवढ्या वर्ष वापरलेली. पप्पांना पाठीचा त्रास झाल्यामुळे त्यांनी
चालवायची बंद केली. चालवायची बंद करायला सांगितली आणि त्या ह्याच्यात ती गाडी दिली आणि त्यावेळी लोकांनी 11वी-12वीच्या आमच्या ह्याच्यात ती गाडी देऊन टाकली पप्पांनी, कारण त्यावेळी आम्ही पण ती गाडी चालवू शकत नव्हतो. पण ते डोक्यात एक फॅड होतं आमच्या की नाही बुलेट परत घ्यायची आपण, आपलं बालपण सगळं बुलेटवरती गेले बुलेट परत घ्यायची असं डोक्यात कन्सेप्ट होता. मग जी पप्पांची जी बुलेट होती आमची ती मी खूप शोधली, ती परत काय मला मिळाली नाही. मग 2009 साली रॉयल एनफिल्डनं क्लासिक लॉन्च केली, क्लासिक 350 लॉन्च केली. मग त्यावेळी परत मला डोक्यात आलं की आता आपण थोडं काहीतरी रॉयल एनफिल्ड ब्रँड आपल्याला पाहिजेलच आहे, बरोबर, तो ब्रँड आपल्याला सोडायचा नाही. मग घरातल्यांना कन्व्हिन्स केलं की आपण बुलेट घ्यायची. मग ठीक आहे, पप्पांना काही न कळता आईने सपोर्ट केला आम्हाला. 2010 साली मी गाडी बुक केली, त्यावेळी सिंगम पिक्चर आलेला होता, त्यात ती इलेक्ट्रा गाडी त्यांनी वापरली होती. त्यामुळे इलेक्ट्राला खूप वेटिंग होतं, 1.5-2 वर्ष वेटिंग होतं इलेक्ट्राला. मी 2010ला गाडी बुक केली, मला ती 2012ला मिळाली ना, 2 वर्षानंतर गाडी मिळाली. मग बुलेट आल्यानंतर सेम यामासारखं परत म्हणजे एकदम युनिक अशी गाडी कोल्हापुरात अशी एकमेव गाडी असं की त्यावेळेला मी इलेक्ट्राला पहिल्यांदा क्रोम टँक, परत शॉर्ट सीट असे थोडेफार किरकोळ मॉडिफिकेशन मी केलेले होते. म्हणजे एक्झॉस्ट कुणाला माहित पण नव्हतं तेव्हा, एक्झॉस्ट मॉडिफाय करायचा, लावायचा दुसरा मी केल्या त्या गाडीला. तिथून कन्सेप्ट सगळी म्हणजे हळू वाढत गेली, बुलेटला आपण ह्या गोष्टी करू शकतो. मग माझे गाडीचं ठेवणं वगैरे बघून आपल्या कोल्हापुरात एक बंडा मामा म्हणून व्यक्ती आहे, ते पण बुलेट प्रेमी आहेत खूप, त्यांना खूप नॉलेज आहे त्यातलं. तर गोव्याला एक इव्हेंट होते दरवर्षी, रायडर मेनिया नावाचा. रायडर मेनिया तो रॉयल एनफिल्ड स्वतः ऑर्गनाईज करतो. ओके. 2009 सालापासून ते इव्हेंट चालू आहे. मग ते बंडा मामाने एकदा माझी गाडी बघितली, मला म्हणले तुझी गाडी एवढी चकाचक आहे, तू स्पर्धेत काय घालत नाहीस. तोपर्यंत तुम्हाला माहिती नाही, कन्सेप्ट माहितच नव्हतं काय ते काय. या हाऊस म्हणून ऍक्च्युली ते हाऊस म्हणून म्हणजे बंडा मामाने तुम्हाला फील्ड मध्ये एवढी तुझी गाडी चकाचक आहे आणि तू स्पर्धेत का घालत नाहीस. मला माहिती नाही कुठं स्पर्धा असतात, तर गोव्याला मोठा इव्हेंट असतोय, तर एकदा गाडी घेऊन तू चल तिथं आणि एकदा ट्राय कर. मग ठीक आहे म्हणलं, मला ऍक्च्युली काय माहिती नव्हतं की गोव्यात तो इव्हेंट कुठं असतो काय असतं. मग बंडा मामांबरोबरच मी गेलो फर्स्ट टाइम 2013ला. आणि त्यावेळी मी इथून गाडी चालवत घेऊन गेलेलो, म्हणजे राईड करत गेलेलो. तिथे जाऊन मी गाडी वॉश वगैरे केली. मला ऍक्च्युली ते त्यांचं टाइम टेबल पण माहिती नव्हतं की किती वाजता ती स्पर्धा. आणि मी व्हेन्यू पासून जवळपास 40 किलोमीटर लांब राहिलो होतो. म्हणजे तिकडून तुम्हाला ट्रॅव्हल करायला पाहिजे होतं, परत ती गाडी धूळ उडणार, परत ती गाडी खराब होणार. मग मी व्हेन्यू पर्यंत जाईपर्यंत ती गाडी 4-5 वेळा पुसली, थांबायचं 15 किलोमीटर गेली की परत पुढे गेली, असं करत जाऊन व्हेन्यूपर्यंत पोहोचलो. व्हेन्यूपर्यंत पोहोचल्यानंतर साधारण एक 15-20 गाड्या त्या कॉम्पिटिशनला होत्या. आणि मी बघितल्या तर सगळ्या गाड्या कास्टर्न इंजिन, कास्टर्न म्हणजे ओल्ड इंजिन. ओके, जुन्या इंजिन. बऱ्यापैकी त्या गाड्या होत्या आणि त्या गाडीला कसं बफिंगचे पार्ट आणि प्लेटिंगचे पार्ट जास्त असतात, त्यामुळे त्या गाड्या चमकतात जास्त. ओके. मग झालं आमचं तिथं, मी पार्टिसिपेट केलेलं, आमचा राऊंड चालू वगैरे झाला. मग जजिंग झालं सगळं. जजिंग झाल्यानंतर मी काय असं ध्यानी ठेवलेलंच नव्हतं की माझा नंबर. संध्याकाळी मेन स्टेजला प्राइज डिस्ट्रीब्युशन चालू असताना एकदम माझं नाव अनाऊन्स केलेलं. मला 2 मिनिट कळेल ना की माझं नाव अनाऊन्स काय ठरलं. मामाने मला मी सांगितलं की अरे तुझा नंबर आलाय. मग मी मामांना पण ट्रॉफी गेला वरती स्टेजवरती, मी त्यांना घेऊन गेलो की मामा तुमच्यामुळे मला ट्रॉफी मिळाली, बरोबर, तुम्हाला घेऊन जाणार. मग त्यांच्या हस्ते ती ट्रॉफी घेतली आणि ती ट्रॉफी कोल्हापुरातली पहिली ट्रॉफी रायडर म्हणजे काय कॅटेगरी होती, म्हणजे क्लीनेस्ट बाईक. ओके. म्हणजे जी कुणालाही माहित नव्हती अजूनपर्यंत कोल्हापुरात, म्हणजे मला पण माहित नव्हतं आतापर्यंत हे क्लीनेस्ट बाईकचं. आपल्या इथली पहिलीच ट्रॉफी कोल्हापुरात आलेली पहिली ट्रॉफी. हे किती साली? 2013, म्हणजे जवळपास 10 वर्ष आधी. आणि आतापर्यंत बऱ्याच लोकांना रायडर मेनिया कन्सेप्ट माहित नव्हता. कोल्हापुरातले ठराविक 20-30 लोक जायचे तिकडे, पण एवढ्या आता जो काउंट आहे रायडर मेनियाला जाणारा तो त्यावेळेला 20-30 लोकांचाच होता. मग त्यानंतर मला एक कॉन्फिडन्स आला की आपण क्लीनेस्ट बाईक पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त आणि काहीतरी करू शकतो. मग तिथं त्याच इव्हेंटमध्ये
कस्टम बाईक कॉम्पिटिशन म्हणून एक कॅटेगरी होती. त्या कस्टम बाईकला मी बघितलं, त्यात बंडावणची पण गाडी होती. बरं. पण मला माहिती नव्हतं की कस्टम बाईकला एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे मॉडिफाय केलेल्या गाड्यांच्या पण एवढ्या स्पर्धा असतात, किंवा बाहेरची लोक पण अशा काय ते मॉडिफिकेशन करून आणतात गाड्या तिथे. मग माझ्या डोक्यात विचार आला की आपण ह्यात पण ट्राय करायला पाहिजे. बरोबर. मग त्यानंतर 2014 तसंच गेलं. मी 2015ला परत तयारी केली. रेस बाईकची पण केली, कस्टम बाईकची पण केली. कस्टम बाईकला आता बाईक कुठून आणणार, कारण हेवी मॉडिफिकेशन करायचे होते मला गाडीला. माझा मित्र आहे अभिजित पोद्दार, त्यांनी गाडी मला दिली. तुला ह्या गाडीला काय बदल करायचे कर, मॉडिफाय करायचे कर. ती त्यांची स्वतःची गाडी. मग मी माझ्या पद्धतीने, माझ्या डोक्यात कन्सेप्ट होत्या, मी त्याला कॉन्टिनेंटल GT टाईप लुक दिलेला होता. पण ती इलेक्ट्रा 350 ला. अच्छा. त्यांचा बेस कसा असतोय रॉयल एनफिल्डचा, इंजिन तुम्ही रॉयल एनफिल्ड यूज करायचं, बाकी वरच्या सगळ्या गोष्टी तुम्ही मॉडिफाय करू शकता त्याच्यामध्ये. मग मी त्याला GT3 लुक दिलेला होता. GT त्यावेळी लॉन्च पण झाली नव्हती फायनल, नुकतीच अशी मार्केटमध्ये आलेली. मग त्याची टँक वगैरे त्या टाईपची तयार केली मी, सीट वगैरे सगळी कस्टमाइज, पूर्ण गाडी एकदम वेगळीच करून टाकली मी. माझ्या फेसबुकच्या पेजवरती त्या गाडीचे पण फोटो आहेत. आणि त्या गाडीला एक स्पेसिफिक नाव द्यायला लागते. आपण जे तिथं गाडी आपण प्रेझेंट करणार बाईक, त्याला एक नाव द्यायला लागते. मग त्या गाडीला मी ऑरेंज कलर केलेला, त्याला ऑरेंज फ्युरी नाव दिलेलं. ऑरेंज फ्युरी. ऑरेंज फ्युरी नाव दिलं त्या गाडीला. मग माझा सिलेक्शनसाठी पहिला आपला तुमचा प्रोफाईल पाठवावं लागते, गाडीचे फोटोज, आपण काय काय तर मॉडिफिकेशन केले. ह्या गोष्टी पाठवल्यानंतर ते पूर्ण भारतातून फक्त 18 ते 20 गाड्या सिलेक्ट करतात. पूर्ण भारतातून 20 गाड्या. म्हणजे नंबर याची गोष्ट लांबची आहे आपल्या त्यात सिलेक्शन टॉप 20 मध्ये यायला. ते पण खूप म्हणजे कष्टाचं काम. मग माझं काम त्यांना आवडलं, माझी गाडी तशी झालेलीच होती, माझं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झालं, गोव्यात गाडी प्रेझेंट केली, तिथे येणाऱ्या लोकांना ती खूप आवडली गाडी. त्यावेळी प्रॉब्लेम काय होता, ऑनलाईन जजिंग होतं आपलं, हे वोटिंग मोबाईलवर वोटिंग करायचं, नंबरवरून जी आवडली बाईक त्याला वोट करायचं, त्यांना अवॉर्ड द्यायचे. ते वोटिंगवरती डिपेंड होतं. वोटिंगची कन्सेप्ट आपल्याला माहिती नव्हती, त्यामुळे ते प्राइज मला मिळू शकलं नाही. पण मला ऍप्रिशिएट केलं बऱ्याच लोकांनी. ओके. फर्स्ट टाइम नॉर्थ अमेरिका, रॉयल एनफिल्डचे नॉर्थ अमेरिकेचे मार्केटिंग हेड मार्क वेल्स, परत त्या ब्रँड बोलवलं, यांनी ती गाडी खूप माझी हे केली, ऍप्रिसिएशन दिलं मला त्यांनी. आणि नेक्स्ट टाइम तू ह्याच्यापेक्षा वेगळं काय ते करू शकतोस, आम्हाला गॅरंटी आहे, तू ट्राय करा. असं करत मला कॉन्फिडन्स वाढत गेला. मग पुढच्या वर्षी परत सेम पॅटर्न तसंच केलं. माझं कंटिन्युअस दरवर्षी करत. तुम्ही आता तेव्हापासून दरवर्षी पार्टिसिपेट करताय त्याच्यामध्ये? तसा ग्राफ वाढत गेला. म्हणजे खरं त्याचं असं 20 वर्ष झाली तुम्हाला ह्या सुरू करून. आता हा आपला ऍक्च्युली कसं झालंय, रॉयल एनफिल्ड पासून हे रायडर होता की टीम डीजे. तेच मी म्हणलं होतं की 20 वर्ष आपल्याला झाली सुरू करून. मग टीम डीजे हे नाव कसं पडलं, ऍक्च्युली टीम डीजेचे फाउंडर मेंबर जर समान गेला तर आम्ही दोघंच आहे. भावांनीच दोघांनी सुरू केलं. कारण ह्यानं लोगो डिझाईन केला, तो आम्ही आमच्याच गाडीवर लावला होता, आणि त्यातून ते टीम डीजे. तुम्ही तुमच्यात एज डिफरन्स किती आहे? म्हणजे तसं 2 वर्ष. 2 म्हणजे सिमिलरच एजचे आहेत. त्यानंतर आमच्या टू व्हीलर एवढ्या बाईक वाढत गेल्या, आता नाही म्हणलं तरी 17 ते 18 टू व्हीलर आमच्या झाल्या. मोटरसायकल फक्त. तुम्ही आता कलेक्टर झालाय त्या ह्याच्यामध्ये, बाईक कलेक्टर पण झालाय आता तुम्ही. अजून एक टीम डीजे नाव कसं पडत गेलं. मग आमचं जे मोटरसायकल बद्दलचं वेळ म्हणा, किंवा आम्ही त्यावेळी पण राईड करायचो घरात न सांगता, कोकणात जायचं. त्यावेळी एवढ्या मला सेफ्टी नाही, हेल्मेट नाही, ह्या गोष्टी माहिती नसायच्या. गिअर जे असतं, गिअर आम्ही विदाउट हेल्मेट करायचं, हँगलोज नाही, मग पण फिरायचो आम्ही. मग ते आमचं फिरण्याचं हे मोटरसायकल बद्दलचं वेळ, राईड बद्दलचं वेळ असं बघत, हे आमचं बघत बरेच लोक आम्हाला अटॅच होत गेले, जोडत गेले तुमच्यावर. म्हणजे आमच्यावर का आमचे मित्र होते ती आपोआप मला जोडत त्यांचे मित्र कम्युनिटी वाढत गेली हळूहळू. बरोबर. कम्युनिटी वाढत गेल्यानंतर 2013 सालीच काय झालं, मला यात काहीतरी करायचं होतं प्रोफेशनली पण. मग मी काय केलं, स्पेअरचं शॉप टाकलं ॲथोराइज्ड रॉयल एनफिल्डचं.
मग दररोज काय व्हायचं, दररोज हा जो आमचा ग्रुप आहे, ग्रुप एक झालेला रायडिंग कम्युनिटी एक झालेली आमची तर ती दररोज आमची सगळी रायडिंग कम्युनिटी दररोज तिथं भेटायला बसायला एका ठिकाणी चर्चा व्हायची कुठं रायडायचं काय. मग ते हबच झाला तयार आहे, टीम डीजे रेसिंग कम्युनिटी तयार झाली, टीम डीजे असं एक कम्युनिटी तयार झाली. मग तिथून ती कम्युनिटी वाढत गेली. मग वर्कशॉपचा हा विषय होताच, स्पेअर शॉप इकडे कस्टम मॉडिफिकेशनचं काम थोडं थोडं चालू केलेलं होतं, पण असं ह्यूज स्वरूपात चालू केलेलं नव्हतं. आधी होतं पण कसं तेवढंच लिमिटेड आम्ही करत होतो, म्हणजे एवढा जास्त हे करत. प्रोफेशनली कधीपासून चालू केलं करायला तुम्ही? तसं बघा गेला तर मी 2015 सालापासून 15 पासून. मग प्रोफेशनली उतरायला तुम्हाला म्हणजे कसा कुठलाही बिझनेस असून दे किंवा प्रोफेशन असून दे त्याला काहीतरी बेस लागतो. बरोबर. मी उद्या समजा असंच उठलो आणि हातात 4 पाणी घेऊन कुठली करायला गेलो तर समोरच्या लोकांना पण कॉन्फिडन्स येत नाही त्या माणूस खरोखर जेन्युइन आणि ह्याच्याकडे काहीतरी स्किल आहे. मग 2015 साली जे हे झालं, गोव्यातल्या स्पर्धेत जे मला ऍप्रिशिएशन मिळालं, गोष्टी मिळाल्या, तर रॉयल एनफिल्डच्या एका अथॉरिटीनी मला फॅक्टरीला यायचं इन्व्हिटेशन दिलं. ते पण मला अनएक्सपेक्टेड होतं की मला तिकडे फॅक्टरीला इन्व्हाइट करतील त्या चेन्नईला गेला. चेन्नईला जायचं ठरलं माझं. मी साधारण नोव्हेंबर महिन्यात गेलेलो होतो. आता चेन्नईला जायचं तर बसनं तर काही जाणार नाही, रॉयल एनफिल्डच्या फॅक्टरीला जायचं, आपण रॉयल एनफिल्ड वरून जायचं, राईड करत गेला. मी 1 दिवसात 1180 किलोमीटर अंतर नॉन स्टॉप राईड केली. इथून स्टार्ट केली डायरेक्ट फॅक्टरी तुझ्या इथं 9 वाजता रिपोर्टिंग होतं. मी आदल्या दिवशी सकाळी 7:30-8 वाजता इथून बाहेर पडलो कोल्हापुरातून. मी रात्री 11-11:30 वाजता पोहोचलेलो होतो. पण तुम्ही थांबला नाही मध्ये कुठे? मी अशी छोटे छोटे ब्रेक घेतली, पण मी 1180 किलोमीटर एका दिवसात गेलेलो. तुमच्या आधीचे रायडिंगचा तुम्हाला एक्सपिरियन्स फॅक्टरी व्हिजिट होणार हे महत्वाचं होतं, कारण ते असं सहजासहजी कुणालाही फॅक्टरी व्हिजिट मिळत. बरोबर. आणि ते स्वतःहून त्यांनी इन्व्हाइट केलं म्हणजे ऑपॉर्च्युनिटी मोठी आहे तशी. त्यामध्ये गेल्यानंतर फॅक्टरी व्हिजिट झाली माझी. मी बऱ्याच टेक्निकल गोष्टी समजून घेतल्या. परत मी ट्रेनिंग पण घेतलं. मला वाटतं GT नुसतीच लॉन्च होणार होती. GT नाही, 650. तेच 650. आता जी 650 मार्केटला आल्या ना त्याचं टेस्टिंग चालू होतं. मी त्यावेळी 2016ला गाडी म्हणजे ते एवढ्या आधीपासून काम चालू आहे त्या गाडीवर. त्यांचं ते ट्रायल आणि सगळं चालू होतं 650 मॉडेलवरती. तिथं ती गाडी पण कसं आली, तिथं जाऊन त्यानं फोटो काढून दाखवल्यावरती आम्हाला कळलं की 650 गाडी येणार आहे पुढे. तरी पण आता बघा की 6-7 वर्ष झाली आता त्याला लॉन्च. म्हणजे किती प्रोसेस जाते त्याच्यामध्ये, एक गाडी तयार करण्यामध्ये किती गोष्टी जातात. मला असं विचारायचं आहे की तुमच्या सुरुवातीला स्टार्टिंगला तुम्ही 2 मेंबर होता, आता किती लोक आहेत तरी साधारण, किती जोडले गेलेत लोक टीम बरोबर? आता टीम मध्ये आमच्या 100+ मेंबर आहेत. 100+. आणि त्यामध्ये काय काय होतं, म्हणजे राईड्स होतात आमच्या टीमचा एक विषय कसा आहे, आमच्या टीम किंवा क्लब म्हणा थोडक्यात, बऱ्याचशा रायडिंग क्लब मध्ये किंवा बऱ्याचशा कम्युनिटीमध्ये कसं असते की इयरली रजिस्ट्रेशन फीज वगैरे द्यायला लागतात. तुमच्याकडं म्हणजे प्रॉपर बुलेटच पाहिजे, ठराविक हीच गाडी पाहिजे, राईड करायलाच पाहिजे, असं काय भरपूर काय काय नियम वाटले असतात. माझ्या इथं तसं नाही की मी काय केलेला ओपन प्लॅटफॉर्म ठेवला, कोणाला राईड करायची ते आमच्या बरोबर. आमच्या इथे कोणतीही गाडी असली तुमची रजिस्ट्रेशन फी नाही, म्हणजे सगळ्यांसाठी ओपन केलं. आमची एक पंच लाईन आहे, डिवायडेड बाय मोटरसायकल्स युनायटेड बाय टीम. ही आमची पंच लाईन आहे. म्हणजे आम्ही स्पेसिफिक एखाद्याच गाडीच्या बरोबर, फक्त बुलेट किंवा फक्त दुसरी कुठली असं ही तुमची गाडी असू दे कोणती, तुमच्यात फक्त रायडिंग करण्याची स्किल क्षमता पाहिजे, बास आहे तेवढं. मग ते जसंही म्हणजे टीम आपली बिल्ड होते तसं तुम्ही वेगवेगळ्या लोकांशी भेटता. आणि जसं तुम्ही म्हटलं की गोव्याला तुम्ही जाता कॉम्पिटिशनला, तर तिथला काय एक्सपिरियन्स असतो, तिथे काय गोष्टी चालू असतात? कारण तिथं मला वाटतं देशातून बरेच लोक येतात किंवा इंटरनॅशनली पण खूप लोक येतात. सो तिथे रिप्रेझेंट करायचा काय अनुभव आहे? म्हणजे सॉरी, पहिलं 2 वर्ष तुम्ही नवीन होता, म्हणजे पहिल्या 2 वर्ष तुम्हाला तो एक्सपिरियन्स होता, पण जेव्हा तुम्हाला कळालं की इथे या गोष्टी चालतात या चालत नाही, त्यानंतर प्रोफेशनल पुढचा एक्सपिरियन्स कसा होता, की काय एक्सपेक्टेशन असतात मॉडिफायर्स कडून किंवा रायडर्स कडून? नंतर कसं झालं की 2015 झालं, 16 झालं. 16 साली काय झालं,
आम्ही फोकस करायचो कशावरती, फक्त क्लिनेस बाय कॉम्पिटिशन, कस्टम कॉम्पिटिशन. त्या वेन्यूच्या बाहेर एक डर्ट रेस नावाचा प्रकार आहे. डर्ट रेस. डर्ट रेस आणि बुलेट हे कॉम्बिनेशन त्या लोकांना पसायचंच नाही. लोक कोळ्यात काढायचे. डर्ट रेस म्हणजे ती ज्या गाड्या म्हणजे मी जे बघितलंय उडवताना आपण बघतो ते मोटोक्रॉस. हा हा. ह्याच्यात ऑब्स्टॅकल नसतात, पण अशा ऑफबोर्डिंग वाढायचा ट्रॅक असतो स्पेसिफिक अंतराचा. त्याचे लॅप्स असतात, 600-700 मीटरचा ट्रॅक असतो तो. 10 लॅप्स 5 लॅप्स असं लॅप्सचा एक रेस असतो. तर ह्याला लहानपणापासून रेसिंगची आवड. बर. मग हा त्यावेळी रेसिंग करायचा, पण यामा 2 स्ट्रोक, ओके, 4 स्ट्रोक गाड्या ह्यावरती रेसिंग करायचं. मग बुलेट असं डोक्यात घेतलं नव्हतं की बुलेट रेस मध्ये किंवा म्हणून, म्हणजे असं ते पटत नव्हते की बुलेट डर्ट ट्रॅकला वापरणार कशी. बरोबर बरोबर. लाईट गाड्या थोड्या असतात त्यामुळे आम्ही तिकडे कधीच गेलो नव्हतो. आम्ही फक्त कस्टम बघणार, क्लिनेट बाय कॉम्पिटिशन बघणार, डर्ट ट्रॅक असं जाऊन बघणार. हा ठीक आहे चला जाऊ दे. मग तुम्ही पहिल्यांदा कधी तिथं हे केलं, राईड केली कधी? 2016 पहिली डर्ट रेस तिथे चालू पार्टिसिपेट केलं. 2016 मग काय केलं, आम्ही टीम केलेली. आमच्या टीमचा अनिकेत कोरगावकर म्हणून. हो, ते आर्टिकल्स त्यांचे वाचले मी. मग अनिकेत कोरगावकर फर्स्ट प्राइज घेतलं. पहिल्याच 350cc कॅटेगरीत फर्स्ट प्राइज आलं ते. म्हणजे जेवढे आमचे रायडर्स होते सगळ्यांनी एकदम व्यवस्थित गाडी चालवली. लोकांनी अप्रिशिएशन दिलं की बाबा ही खरोखर रायडर चांगले. मग त्याच्यात पण आमचा कॉन्फिडन्स वाढत गेला. बरोबर. पुढे वेगवेगळे आमची वेगळी ओळख तयार व्हायला लागली. टीम डीजे म्हणून ओळख तयार झाली. म्हणजे टीम डीजे सगळीकडे आहे, क्लिनेस बाईकला आहे, कस्टम बाईकला आहे, रेसेसला आहे. ते आमचं नाव होत गेलं. त्यामुळे बऱ्याच लोक बाहेरची पुण्या मुंबईचे लोक वगैरे पण ओळखायला लागली त्याच्यामध्ये. कोल्हापुरात एक टीम डीजे नावाची कम्युनिटी आहे बाबा, आता तिथं ताकदीने प्रेझेंट करते. ह्या अशी जेव्हा टीम आपण घेऊन जातो तेव्हा त्या टीमचा काय काय कोण कोण लोक असतात अशा टीम मध्ये? समजा आता मेन रायडर सोडून कोण कोण लोक असतात टीम मध्ये? आता कसं आहे, रायडर मिळणे हा इव्हेंट आहे. म्हणजे हा रायडर मिळण्याबद्दल बोलतो आपण, असे बरेचसे इव्हेंट होतात. आता स्पेसिफिक एखाद्या इव्हेंटला आम्हाला जायचं आहे, आता रायडर मिळण्याच घेऊ आपण थोडक्यात. तर रायडर मिळण्याला जाताना कसं असतं, आता आम्ही 40-50 मेंबर तिथे जाणार असलो तर आम्ही प्रत्येकानं आपली कामं वाटून घेतलेली असतात. बरोबर. क्लिनेस बाईकच्या ठिकाणी एक 4 आपले मेंबर तिथे थांबणार, कस्टम बाईकच्या इथे 4 मेंबर थांबणार. सगळ्यात जास्त मॅन पॉवर आम्हाला डर्ट ट्रॅक, बाकी सगळ्यांनी डर्ट ट्रॅक मॅनेज करायचं. सगळ्यांची मॅनेजमेंट करणार आहे. त्यात फिट मेकॅनिक असते. फिट मेकॅनिक म्हणजे जो रायडर रेसला उतरणार आहे त्याच्या बाईकची मेंटेनन्स, जागेवर काय प्रॉब्लेम फिट मेकॅनिक असतो. त्याला कायम तिथे राहावं लागतं, रायडर बरोबर थांबायचं. म्हणजे असं हे सगळं मॅनेजमेंट करायला, डॉक्युमेंटेशन बघणार आहे, म्हणजे डॉक्युमेंट सगळे करणार आहे, फॉर्म भरणार आहे, त्याचे डिवाइड केले जातात. म्हणजे 40 लोकांची टीम तुम्हाला घेऊन जावी लागते. 40-50 40 प्लसच असतात. फ्लेक्झिबल असते. म्हणजे कसं मी का विचारलं, कारण लोकांना दिसताना रायडर दिसतो फक्त त्याचे फोटो येतात, त्याचे रायडरचे येतात फोटो. खूप सपोर्ट एवढा होतोय, म्हणजे सपोर्ट करत, म्हणजे बाकीचे मेंबर शिवाय या गोष्टी पॉसिबल नसतात. नाही, ते स्वतःहून एक फॅमिली म्हणून ती करतात, म्हणजे बाबा मला हे करायचंच आहे. सगळे राईड साठी म्हणजे बाईक वेडे जे लोक असतात ते सगळे एकत्र असल्यामुळे मी तुमचा एक वेळी गाडी नसताना पण स्वतःच्या नवीन गाड्या तिने आम्हाला खोलून दिल्यात रेससाठी. स्वतःहून मेंबरने आपल्या गाडी क्लास असतात, 350cc क्लास, 500cc क्लास, हिमालयन क्लास असतात प्रत्येक मॉडेल प्रमाणे रेसमध्ये. आता समजा आमच्याकडे 350 आणि 500 आहे, हिमालयन आहे, अशा वेळी काय करणार? अशा वेळेला एक मेंबरने आपल्या नवीन गाड्या पण आम्हाला दिलेल्या आहेत की तुम्ही वापरा. ह्या गाड्यांमध्ये काय रेससाठी मॉडिफिकेशन करावं लागते ते करा आणि रेस चालवा, आपण चालवा रेस. म्हणजे ते पॅशन एक आहे त्यांच्या, म्हणजे ते 3-3, 4-4 महिने ती गाडी आपल्याला देऊन टाकतो, म्हणजे गाडी वापरा, रेससाठी काय करायचं ते करा. म्हणजे हा बाईक वेडे पण आहे कोल्हापुरामध्ये. कोल्हापुरात ती काय ते सेन्सेशन आहे बाईक साठी लोकांचा. आणि ऍक्च्युली कसं आहे, कोल्हापुरात डर्ट रेस, मोटोक्रॉस, सुपरक्रॉस ह्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही. रेसिंग बद्दल माहिती नाही. मग ऍक्च्युली कसं झालं, 1999ला एक इव्हेंट झालेला आयरन किचन ग्राउंडला. त्यावेळेला मला वाटते मी 10वीला होतो, 15-16 वर्ष. शाळा चुकून ती रेस बघितलेली होती त्या काळात. मग त्यानंतर सासने ग्राउंडला एक इव्हेंट झालेला 2002-03च्या आसपास झालेला काय ते.
त्यानंतर 10-15 वर्ष त्या रेसचा इव्हेंट झालेला नव्हता, म्हणजे रेसिंग आपल्या इथं असं झालं बंदच पडलेलं थोडक्यात रेसिंग. मग अनिकेत कोरगावकर, परत हा आशिष, अशी बरीचशी रायडर एकत्र येऊन मी कन्सेप्ट केली की आपण एक रेसचा इव्हेंट घ्यायचा कोल्हापुरात लोकांना कळून दे डर्ट रेस म्हणजे काय. मग 2015 साली आम्ही पहिला इव्हेंट घेतला. शेंडा पार्कच्या. आम्ही तो इव्हेंट घेताना टीम डीजे म्हणून असं केलं नाही, कोल्हापूर मोटर स्पोर्ट्स. कोल्हापूर म्हणजे कोल्हापूरचं नाव एक आपल्या वेगळ्या लेवलला जावं, इव्हेंटच चालू हा इव्हेंट. कोल्हापूर मोटर रेसिंग नावाने एक ग्रुप तयार केला. त्याच्यात जे रेसिंग एन्थुसियास्ट लोक आहेत त्या सगळ्यांना घेतला आम्ही त्याच्या मॅनेजमेंटमध्ये, आणि तो इव्हेंट आम्ही फॉर्म केला आणि तो इव्हेंट सक्सेसफुल झाला. म्हणजे एवढं फर्स्ट टाइम ह्यूज क्राऊड होतं, म्हणजे माणसांना बऱ्याच वर्षांनी रेस बघायला मिळाली कोल्हापूर. आणि जी रेसिंग ग्रेड होती म्हणजे जी रायडर ती टोटल आमचं गेट हाऊसफुल होतं. म्हणजे अहमदाबाद, गोवा, औरंगाबाद इकडून रायडर सगळीकडून रायडर्स आले होते तो. आणि त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा म्हणजे रायडर मीना सोडलं तर कुठेही बुलेट क्लास होत नव्हता. आम्ही पहिल्यांदा तो प्रयोग केला आणि आपला कोल्हापुरात बुलेट क्लास त्यात ऍड केला मध्ये, आणि तिथून मग चालू झालं डर्ट रेस बुलेटचं एक सुरुवात झाली. मी तुमचा एक फोटो बघितलाय जो राईड करताना तुम्ही, म्हणजे जर तो एखादा नॉर्मल माणूस बघेल की नाही तर तो परत बाईकला हात लावणार नाही कधी. तो असा 2 फोटो आहेत ऍक्च्युअली, एक तो आहे हवेतला आणि दुसरा पडलेला फोटो आहे. तर काय स्टोरी आहे त्या फोटोची? त्या स्टोरीची फोटो म्हणजे ती त्यावेळी एका ग्रुपला ते डर्ट ट्रॅक काय असते डेमो द्यायचा होता, आणि डेमो द्यायला तिने आम्हाला बोललेलं की बाबा तुम्ही डर्ट ट्रॅक चालवत आहे, आमच्या अशा अशी क्लब मेंबर शिकवा त्यांना, ह्यांना जरा तुम्ही दाखवा कसं. आणि मी तर यामा घेऊन गेलो. यामाचं कसं आहे त्याकडला ओव्हर पॉवर असते एकदम, टू स्ट्रोक ओव्हर पॉवर असते, आणि ती नवीन कुणी असं डाटा हा हँडल करू शकत नाही गाडीला. तिथं जरा जरी तुमच्या क्लचरचा हात सुटला ऍक्सिडेंट वाढलं तर ती गाडी डायरेक्ट जाऊन फेकून देते बाजूला. बरोबर. बरं ती फेकून देताना आपण कसं पडायचं हे पहिला आपल्याला शिकायला लागतं. पडायचं पण कसं ते शिकायला पाहिजे आपल्याला. कारण तो माझा फोटो जर कोणतरी नाही मोडलाय तुटलाय सगळ्याला कुठेतरी फ्रॅक्चर भरपूर झाला असणार, पण मला काहीच झालं नाही त्यात. कारण ती गाडी जेव्हा ओव्हरशूट होते तेव्हा ती गाडी सोडून द्यायला लागते. बरोबर. जर तुम्ही गाडीला जर धरून बसला त्या गाडीवरच गेला जास्त 100% तुम्ही डॅमेज होणार. त्यामुळे ती गाडी टर्नला म्हणजे मी जरा एक्साइटेड झालो, म्हणजे मला असं बोलले त्यानं आता ती गाडी ओव्हरशूट झाली आणि त्या हवेत फेकलो गेल्यावर फेकलो गेले. मी गाडी सोडूनच दिली आणि नंतरचा फोटो बघितलं मी जमिनीवर पडलेलाच आहे तो फोटो, पण तुम्हाला भीती वाटत नाही? ती नाही तिची आता सवय झाली. लास्ट इयरचा एक इन्सिडेंट झालाय, आमच्या दोघांच्या हातात आता रॉड आहे, ती आता पण आहे कारण हात सर्व होत नाही. त्याला कोपऱ्यात आहे, मला हा इथं रॉड आहे. कशामुळे तो पडला बाईकवरून त्यावेळेला? लास्ट इयर आयुष्यात पहिल्यांदा पडलो असेल, म्हणजे आम्हाला लास्ट इयर दोघांना 15 दिवसाची गॅप झाली. आयुष्यात एवढी मोठी इंजुरी पहिल्यांदा झाली. मी पडलो लगेच 15 दिवस हा पडलो. 2022 साली ऍक्च्युली काय झालेलं, फुल फोर्सने मला रायडर मिळायला उतरायचं होतं, म्हणजे पूर्ण ताकदीने उतरायचं होतं, आणि माझं पूर्ण लक्ष डर्ट रेसवरती होतं 2022ला. मग बऱ्यापैकी आमची तयारी प्रॅक्टिस चालू होती, पण ग्राउंडचं आमचं दररोज कन्फ्युजन व्हायचं, आम्हाला प्रॅक्टिस करायला जागा मिळायची नाही दररोज. मग एका ठिकाणी प्रॅक्टिसला मी गेलो, ते ग्राउंड नवीन असल्यामुळे अंदाज आम्हाला त्या ग्राउंडचा काय नव्हता, ग्रॅव्हल आहे किंवा तो ट्रॅक स्लिपरी आहे, त्या गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या. थोडं त्या ट्रॅकचा अभ्यास करावा लागतो पहिला, म्हणजे इथली माती कशी आहे बघायला लागतो. फर्स्ट टाइम होता आणि हा प्रॅक्टिस सेशन झालेली बघ 2-3 लॅप वगैरे झाले असतील. प्रॅक्टिस सेशन चालू असताना एकदमच ह्याची गाडी ओव्हरशूट झाली. त्याचे सगळे पूर्ण सेफ्टी गिअर्स असून पण याला इंजुरी झाली, तर रोड टाकायला लागले. मग डॉक्टरांना विचारलं की डॉक्टर 15 दिवसानंतर रेस आहे म्हणलं आमची, चालू शकतो काय? नाही म्हणजे डॉक्टर अजिबात. ऑब्व्हियसली नाही. पहिल्यांदा त्यांना काय वाटलं फक्त हाड इथून सटकले, ते म्हणले काय नाही डिस्लोकेट झाल्यासारखं पट्टी बांधणी 15 दिवसात. एक्झॅक्टली. त्यामुळे डोक्यात काय नव्हतं 15 दिवसांनी आपण ट्रिप चालवायची. तुझ्या गाडी चालवायचं डोक्यात होतं, बाकी काय डोक्यात नव्हतं, फक्त आपल्याला रेस चालू आहे. कारण एवढे तयारी केली त्या 2022 साठी, म्हणजे सांगू शकत नाही. वर्षभर प्रॅक्टिस तयारी केली. वर्षभर जेव्हा पडलो तेव्हा डोळ्यासमोर हे जो पेन नव्हता, रेस चुकणार रेस चुकणार आपली टीम पण असते ना, बाकी सगळ्या टीमने काम केलेलं असतं त्याच्यावर, आणि म्हणजे एवढं एफर्ट दिलेला तेव्हा, म्हणजे भरपूर हे केलेलं.
त्यामुळे दुखण्याकडे माझं लक्षच नव्हतं. म्हणजे हार्ट इथलं बाहेर आलेलं तरी त्याकडे लक्ष नव्हतं. डॉक्टर म्हणलं माझं हे लवकर बरं करा, माझी रेस आहे, म्हणलं मला रेस चालवायची. ते इंजुरी, कारण जसा एक्साइटमेंट हा भाग आहे या स्पोर्टचा, तसा एक इंजुरी पण त्याचा खूप मोठा भाग आहे. तुम्ही रिकव्हर कसं झालं त्याच्यातून? म्हणजे बरेच लोक असे असतात की इंजुरी झाल्यावर परत गाडी चालवत नाहीत कधी, किंवा एक भीती बसते त्यांच्या मनामध्ये. आता हा इंजुरी झाल्यानंतर काय झालं की डॉक्टरांनी सांगितले ऑपरेटिव्ह करायला लागला. मग ऑपरेटिव्ह करायला काय स्कोपच नव्हता, करायला लागणार तर करायला लागणार. मग याचं ऑपरेशन केलं. मग याचं ऑपरेशन केल्यानंतर आमच्या टीममधला एक रायडर कमी झाला ना. ऑब्विसली. मग मी जोरात तयारी चालू केली. आता आपण तर जोरात तयारी करूया. तुम्ही स्वतः राईड करायला. मी प्रॅक्टिस चालू केली. मी इचलकरंजीला गेलो प्रॅक्टिसला. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला जागा मिळायची नाही प्रॅक्टिसला, ग्राउंड मिळायचे नाही. मग सर आमच्या टीममध्ये संजय कोकाटे म्हणून एक आमचा रायडर आहे इचलकरंजीचा, त्याच्याकडे मी प्रॅक्टिसला गेलो. मग तिथं प्रॅक्टिस करताना सेम माझं पण तसंच झालं. एक प्रॅक्टिस सेशन झालं आणि शेवटचा लॅप होता. म्हणजे आमचं प्रॅक्टिस थोडक्यात संपलेलं, पॅकअप करायचं होतं आम्हाला. शेवटचा एक लॅप होता. शेवटच्या लॅपला बरोबर माझी गाडी उलट झाली. मी पण सेम तसंच पडलो, माझ्या हाताला पण तसंच. मग कोल्हापुरात मी आलो तसंच. कोल्हापुरात आल्यानंतर सगळ्या मित्रांना सांगितलं असं असं झालं, माझा हात खूप दुखायला लागला. मग माझा एक क्लासमेटच डॉक्टर आहे. मी त्याला सांगितलं मला काय पण रेस चालवायची आहे, ते काय तर किरकोळ असेल बघ तेवढा आणि मला सांग. मग त्याने बघितला, म्हणला नाही एक्सरे काढायला लागणार. एक्सरे कशाला, मी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होतो, काय झालं नाही, असं बऱ्याच वेळा मी पडलेलो आहे. मग नाही म्हणला एक्सरे काढून घेऊया. एक्सरे काढवायला गेलो तर क्रॅक होता मनगडात. मग त्याच्या पुढे पण मला ओव्हर कॉन्फिडन्स काय प्लॅस्टर घालतील. मग डॉक्टरांनी सगळ्यांना बाहेर घालून आणि मला सांगितलं की हे प्लॅस्टर पण होणार नाही, त्याला रॉड टाकायला. मला भयंकर टेन्शन आलं, कारण एकतर ह्याच्या इंजुरीमुळे घरातले सगळे डिस्टर्ब होते आधीच. हा त्यावेळी हॉस्पिटलमध्येच होता. म्हणजे हे सिमिलर. अच्छा, म्हणजे मी 15-16 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो. हॉस्पिटलमध्ये आणि त्यात तुम्ही पण हॉस्पिटलमध्ये गेला त्यावेळेला. मग मी त्याला काय म्हणलं डॉक्टरांना की डॉक्टर मला आता त्याला सपोर्ट किंवा काहीतरी बांधलं. मी उद्या येतो असं त्यांना खोटं सांगितलं. मी ते सपोर्ट वगैरे टाकला, त्यांच्याकडे गेलोच नाही, डायरेक्ट रायडरला गेलो. तशीच गाडी चालवली. मीच नाही म्हणल्यानंतर टीमचा मोरल डाऊन नाही म्हणल्यानंतर आमच्या टीम मेंबरचा कॉन्फिडन्स थोडा कमी होणार ना. बरोबर, त्यांचं लागला तुम्ही नाही आता कसं होणार. गेल्यानंतर गेलो, इव्हेंट सगळा कम्प्लीट झाला. कस्टम बाईक माझी होतीच, एका गाडीचं मला कस्टम बाईकला सिलेक्शन झालेलं होतं ॲज युजल. कस्टम बाईकला त्या पण माझं ॲप्रिशिएशन मिळालं भरपूर. इव्हेंटवरून आल्यानंतर मग मी ऑपरेटिव्ह माझं करून घेतलं. ते अजून रॉड काढायचा आहे माझा, फक्त काढायचा. म्हणजे मी त्या म्हणजे ब्रोकन हँड घेऊन तुम्ही त्याला यायला गेला. आता आपण हे झालं रायडिंग बद्दल आपण बोललो. त्याच्यात अजून एक भाग आहे की बाईक मॉडिफिकेशन. म्हणजे जसं रायडिंग आहे, रायडिंगचे जे चॅलेंजेस आहेत, तसं एक बाईक मॉडिफिकेशन आहे. तर बाईक मॉडिफिकेशनचं कोल्हापुरामध्ये कशी एंट्री झाली, किंवा काय काय सीन आहे बाईक मॉडिफिकेशनच्या बाबतीमध्ये कोल्हापुरामध्ये, आणि तुम्ही कसे इव्हॉल्व झाला त्याच्यामध्ये, कसं तुम्ही चेंजेस करत आणले? तर बाईक मॉडिफिकेशनचं पण मी श्रेय त्या बंडामामांनाच देईन. ऍक्च्युली पहिल्यांदा कोल्हापुरात बाईक मॉडिफाय त्यांनी केली होती. त्यांनी म्हणजे थोडक्यात बाहेरून करून आणलेली, पण त्यांची स्वतःची बाईक होती, त्यांनी मॉडिफाय करून आणलेली. आणि ती पण आम्ही एकदा प्रेझेंट केली होती रायडर मेळाला 2013 साली. मग मला असं सारखं वाटायचं की बाहेरून करून आणतात सगळे लोक, आपण कोल्हापुरात का करू शकत नाही. त्या बेसिसवरती मी स्वतः मॉडिफाय करायला चालू केलं. मॉडिफाय करताना मी तिथं अनेक लोकांच्या गाड्या बघितल्या. आपल्या कोल्हापुरात लिमिटेशन्स यायच्या बऱ्याचशा पार्ट्सच्या ते करणारे कारागीर, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. पण मला हळूहळू त्यात कळत गेलं की कुठे काय मिळतंय, मुंबईत काय मिळतंय, पुण्यात काय मिळतंय, आपल्याला दिल्लीहून काय मागवायचं, अशा गोष्टी मला कळत गेल्या. त्या लोकांच्यात पार्टिसिपेशन केलं मी, त्यांच्याशी ओळखी वाढवल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टींचा त्या फायदा झाला. त्यात बऱ्याचशा अशा पण गोष्टी व्हायच्या की एक कस्टमर काय विचारायचे, ही गाडी मॉडिफाय करवली आपण, परत समजा आम्हाला ही स्टॉक गाडी परत करता येईल काय.
मग ऍक्च्युली मी तशा गाड्या कधी मॉडिफाय केल्याच नाही. माझं 2017 साली रॉयल एनफिल्डचं ऑफिशियल मॅगझिन येतं, रॉयल एनफिल्ड डिस्ट्रीब्यूट करते ऑल ओव्हर वर्ल्ड. त्यात कस्टम बाईक ज्या तिथं पार्टिसिपेट केलेलं असतं त्या कस्टम बाईकचं पूर्ण प्रोफाईल असतं, प्रत्येक कस्टम बाईकचं प्रोफाईल असतं. ओके. तर त्यात माझं प्रोफाईल आलेलं आहे, 17 साली आलेलं, 18 साली आलेलं. तर त्यात स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे. म्हणजे माझी एक काय म्हणतात ते माझी एक स्पेशालिटी. ओके. एक टाईप मॉडिफाय करायचा. मी कोणतीही गाडी मॉडिफाय करताना चासीला ड्रिल आणि वेल्ड करत नाही. बर. म्हणजे मॉडिफाय करताना चासीला ड्रिलिंग करायला लागतं, वेल्ड करायला लागतं, चेंजेस करावे लागतात. मी चासीला कोणताही चासीने सस्पेन्शनला मी डिस्टर्ब न करता गाडी मॉडिफाय करतो. ती तुमची स्पेशालिटी आहे. समजा उद्या जर त्या कस्टमरला किंवा त्या बाईक ओनरला वाटलं की आपल्याला गाडी आहे अशी ओरिजिनल करायची तर ती करता येते आहे अशी. मी अशाच गाड्या मॉडिफाय केलेल्या आहेत. म्हणजे असं हेवी मॉडिफिकेशन पण केल्यात मी, पण चासीला कधीही मी वेल्ड अँड ड्रिल केली नाही. ती तुमची आता स्पेशालिटी झाली आहे की आणि कंपनीने तसं मेन्शन केलेलं आहे माझ्या प्रोफाईल मध्ये, त्यांच्या ह्याच्यात मॅगझिन मध्ये. आणि खूपच मोठी गोष्ट आहे, कारण वर्ल्ड वाईड जेव्हा आपली मॉडिफिकेशन किंवा वर्ल्ड वाईड आपली बाईक जेव्हा बघितली जाते तेव्हा ती खरंच प्राऊड मोमेंट आहे. आणि कोल्हापुरातल्या लोकांसाठी पण एक प्राऊड मोमेंट आहे की कोल्हापुरातले आपले लोक ह्यामध्ये काम करतायत आणि आपला बाईक मॉडिफिकेशन मध्ये जात आहेत. तुमची फेवरेट बाईक कुठली आहे जी तुम्ही मॉडिफाय केली आहे? माझी फेवरेट बाईक आहे मॅडमॅक्स फ्युरी नावाची एक बाईक केलेली. त्या गाडीला खूप लोकप्रियता मिळाली, मॅडमॅक्स फ्युरी. तर ती पण त्या अभिजित पोद्दारांनीच, आमच्या मित्रांनीच गाडी मला दिली होती मॉडिफाय करायला. तर ती गाडी ज्या वेळेला मी रॅम्पवर लावलेली ना तिथं, की बरीच लोक, मी तिथेच असतो गाडीच्या शेजारी, बरीच लोक अशी येऊन तिथं प्रोफाईलचे बोर्ड असतात, कोणी गाडी मॉडिफाय केला वगैरे असे पूर्ण डिटेल्स तिथं बोर्ड असतो कंपनीकडून. तर बरीच लोक वाचायची, काय ही गाडी कोल्हापुरात केलंय, शक्यच आहे ही गाडी कोल्हापुरात केल्या, अशी बरीच लोक म्हणायची. त्यावेळी मला खूप समाधान व्हायचं. बरोबर. की म्हणजे आपलं पण काम पुणे अप्रिशिएट होते त्या ठिकाणी, लोकांसारखं आपलं काम माणसं अप्रिशिएट करायला लागले. ती गाडी मला भयंकर आवडली. त्या गाडीला बेस्ट पॉप्युलर मिळालं, त्या गाडीला पण अवॉर्ड मिळालं. परत फेसबुकवरती एक कॉम्पिटिशन होतं, ते पण वर्ल्ड वाईड होतं. त्यात ठराविक 20 भर गाड्या सिलेक्ट केलेल्या होत्या. त्यात पण त्या गाडीला बेस्ट पॉप्युलर बाईकचा अवॉर्ड मिळालेला. ती गाडी अजून आहे तशी आहे, शोरूम मध्ये लावल्या, त्यांचं वेस्पाचं शोरूम आहे, त्यांनी शोरूम मध्ये डिस्प्ले करून ठेवली ती गाडी. ती कुठले मॉडेल होते? 350 होती. ती मॉडिफाय केली होती, त्याला ड्रॅग टेस्ट दिलेला मी, लो केलेली ती बाईक. अच्छा. म्हणजे यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जेवढं रायडरचं तेवढं इनोव्हेशन पण त्या गोष्टीमध्ये तुम्हाला कॉन्स्टंटली बघत राहावं लागतं, सारखं अपडेट राहायला. मॉडिफिकेशन करताना पहिली गोष्ट कशी आहे की बऱ्याच गाड्या मॉडिफाय केल्यानंतर त्या वापरायला युजर फ्रेंडली नसतात. हो, कारण त्या चेंज होतात त्या ह्याच्यामध्ये. मी पहिला त्या गोष्टीकडे महत्वाचं, माझा मेन अजेंडा माझा काय असतो की गाडी ती चालवताना रायडरला कम्फर्टेबल पाहिजे ती गाडी. उगाच मोठी मोठी चाकं टाकायची, सीट मागे, हँडल फोड, कम्फर्ट, कुठे काय झालं तर त्या मेंटेनन्स बाहेरच्या लोकांना पण करता यावं. ती गाडी बाहेर कुठे गेली तरी कुठल्याही मॅकॅनिकने इझिली त्या गाडीचा मेंटेनन्स करता येईल. त्याच्याबद्दल मॉडिफिकेशन बद्दल आता आपण बोललो, तर टीम डीजे म्हटलं की रॉयल एनफिल्डचं नाव सगळ्यात आधी येतं. तर का रॉयल एनफिल्डवर काय एवढं प्रेम आहे, का रॉयल एनफिल्डच का चूज केली तुम्ही? आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचं बालपण रॉयल एनफिल्ड गेलं. पप्पांनी आमच्या तीच गाडी वापरली त्यांच्या तारुण्यात म्हणा, किंवा आता ते गाडी चालवायची बंद झाली त्यांच्या पाठदुखीमुळे. त्या गाडीबद्दल मला एक वेगळंच एक अट्रॅक्शन आहे रॉयल एनफिल्ड बद्दल. कारण सगळ्यात पहिली गोष्ट काय, रॉयल एनफिल्ड हा ब्रँड इंडियन आहे. बरोबर. बऱ्याचशा आता बाजारात सुपर बाईक्स येतात, थोडक्यात होंडा घ्या जपान, कवासाकी घ्या जपान, परत बेनेली वगैरे असे बऱ्याच मॉडेल्स आले. बरोबर. पण रॉयल एनफिल्ड एक प्रीमियम ब्रँड असा आहे की तो इंडियन आहे, मेड इन इंडिया ब्रँड आहे. आणि दुसरं त्याचं एक वैशिष्ट्य काय रॉयल एनफिल्डचं, एक रॉयल एनफिल्ड किमान 4-5 पिढ्या तर चालू शकतो. आणि आपल्याकडे असं बघितलं जातं की वडिलांची बाईक पुढे मुलग्याला देतात, 60-70 वर्ष ती घरात गाडी राहते. आणि रॉयल एनफिल्ड आणि RX-100 ह्या दोन गाड्या एक लिजंड मानल्या जातात त्यांच्या कॅटेगरीत. बरोबर. म्हणजे आता थोडक्यात सांगायचं म्हणजे 2014 साली ग्लोबल सेल्स मध्ये रॉयल एनफिल्डनं
हार्ली डेव्हिडसन मागे टाकली टॉप आले होते. ग्लोबल सेलमध्ये 2014 साली टाकलेलं आहे. आता तर 2023-24 साली 10 वर्ष होऊन गेली. रॉयल एनफिल्डचं एक मला काय आवडतं की आता डिस्कंटिन्यू केलेले जे मॉडेल्स आहेत किंवा आता कास्ट अँड डिस्कंटिन्यू बऱ्याच वर्ष झाली, मला वाटतं 2009-10 साली बंद झालं कास्ट अँड इंजिन. त्याचे स्पेअर्स अजून पण मिळतात. ओके, ते अवेलेबल आहेत अजून पण अवेलेबल आहेत, मिळतात. कंपनीत जरी मिळालं नाही, बाहेर तुम्हाला मिळणार, पण मिळणार. हे त्या गाडीचं मला खूप आवडतं रॉयल एनफिल्डचं. तसं कोणत्याही दुसऱ्या ब्रँड न केलेलं नाही. कम्पेअर करायला गेला, रॉयल एनफिल्डचे जे स्पेअर्स मिळतात डिस्कंटिन्यू झालेल्या मॉडेलचे, ते बाकी कोणत्याही कंपन्यांच्या ते डिस्कंटिन्यू करतात, लगेच अवेलेबल होतात रॉयल एनफिल्डचे स्पेअर. म्हणजे असं नाही ऑर्डर टाका तुम्ही 1 महिनाभर थांबा त्यानंतर येतील. रॉयल एनफिल्डचे स्पेअर तुम्हाला इझी लगेच अवेलेबिलिटी, परत ड्युरेबिलिटी. वडिलांची गाडी मुलगा वापरते, मुलग्याची गाडी परत पिढ्यानपिढ्या ती गाडी जातात. आणि काय स्टेटस सिम्बॉल झाल्यासारखं होती आमच्या नुसती बाईक नाही, एक इमोशन आहे लोकांसाठी, एक इमोशन आहे. इमोशन आहे. कारण कोल्हापुरात जर बघितलं तर कोल्हापुरात तर बुलेटची क्रेज म्हणजे खूप खूप जास्त आहे. आणि म्हणजे लोक दुसरी नवीन कितीही चांगली गाडी असली, किती ते लोकांना बुलेटसाठी वेटिंग असलं तरी सुद्धा बुलेटच घेतात लोक. बुलेट सोडून तुमची दुसरी फेवरेट कुठली गाडी? बुलेट म्हणजे रॉयल एनफिल्ड सोडून दुसऱ्या कुठली? RX-100. तर तुमच्या 2 आधीपासूनच्या गाड्या आहेत त्या. आता जेव्हा तुम्ही मॉडिफिकेशनमध्ये एक जसं तुम्ही म्हटलं की एक गाडी मॉडिफाय करायला तुम्हाला किती वेळ लागतो तरी एक साधारण? गाडी मॉडिफाय करायला आपण त्या गाडीला काय मॉडिफिकेशन करणार आहे त्याच्यावर डिपेंड असतं. म्हणजे कमीत कमी ते जास्तीत जास्त कमीत कमी 4 महिने, जास्तीत जास्त 1 वर्ष पण लागतं. 1 वर्ष लागू शकतं त्याला. बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या असतात. जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनसाठी बाईक्स तयार करता त्यावेळेला तुम्ही एखाद्या बाईकवर खूप काम केलं पण तुम्हाला पाहिजे तसा परफॉर्मन्स नाही आला किंवा नंबर नाही आला, तुम्हाला वाटत होतं की नंबर येणार पण नाही आला, मग त्यावेळी जे कारण साहजिक आहे वाईट वाटतं आपल्याला, कारण आपण वर्षभर मेहनत केलेली असते, त्यातून तुम्ही कमबॅक कसं करता की नेक्स्ट इयरसाठी किंवा ते दडपण कसं घालवता तुम्ही? ऍक्च्युली असं 2 वेळा झाले माझ्याबरोबर. 2014 साली, 13 साली मला ट्रॉफी मिळाली. 14 साली तसं पाहिलं तर मला खूप ओव्हर कॉन्फिडन्स होता की ह्यावेळी पण नंबर आपलाच येणार. एक्सपेक्टेशन होतं येणारच आणि असं होतं. कोर्स पण तेवढं दिलेले, म्हणजे मी कष्ट केलेलं तेवढं, पण माझा नंबर आला नाही. मी त्यावेळेला तो इव्हेंट झाल्यानंतर मी लिटरली रडलेलो होतो. मला सगळ्या मेंबर्सनी गप्प बसवलं. मला खूप हर्ट झालेलं त्यावेळेला माझा नंबर आला नाही. मग मी त्यावेळेला डोक्यात ठेवले की परत ट्राय करायचा, हा एकच इव्हेंट आहे आपल्याकडे. तसं झालं. परत 2019 सॉरी 2022ला परत मी तो अनुभव घेतला. 2022ला मी एक ओल्ड मॉडेल गाडी तयार केलेली क्लिनेस बाईक कॉम्पिटिशनसाठी. ती 1952 मॉडेल गाडी. आमचे कस्टमर आहेत कुलदीप घोरपडे म्हणून, मला जुन्या विंटेज गाड्यांची खूप आवड आहे. त्यांनी गाडी माझ्याकडे रिस्टोरेशनसाठी आणून दिली होती ती, पण ते खूप चिकित्सक आणि त्यांना त्याचं नॉलेज होतं, त्यांना भरपूर नॉलेज आहे. त्यांनी मला ती गाडी मॉडिफाय रिस्टोर करायला दिली, म्हणजे थोडक्यात माझं ॲप्रिशिएशन केल्यासारखंच आहे. बरोबर. कारण मी ह्या लेवलला कधी काम केलेलं नव्हतं एवढ्या गाडीवरती. मग त्यांनी मला गाडी दिली आणि सांगितलं गाडी रिस्टोर कर, काय अशी मला ओरिजिनल गाडी पाहिजे. त्या गाडीचे बरेचसे पार्ट मी इंग्लंडवरून इम्पोर्ट केलेले इकडं, हेडलाईट वगैरे बऱ्याच गोष्टी मी गाडी ती 1 वर्ष तयार करत होतो. तुम्हाला त्याचा अभ्यास पण करावा लागतो ना त्यासाठी, कारण बऱ्याचशा लोकांना मी बघितलं त्या गाडीचं काम करणारे मेकॅनिक पण नाही करता, किंवा हा पार्ट ओरिजिनल आहे, हा पार्ट डुप्लिकेट आहे हे सांगू शकतो, ओळखायला पाहिजे. मी ती गाडी केली 1952 मॉडेल. त्याचा पार्ट आणि पार्ट मेड इन इंग्लंड इम्पोस्टर. म्हणजे अशी एकही गोष्ट नाही त्याच्यावर मेड इन इंग्लंड नाही त्या गाडीचं, सगळे इंग्लंड मधले पार्ट बाय एअर सगळं कुरिअर. रिप्लिका पार्ट वापरायचे पण त्यात टाळले. बरेचसे पार्ट मला असे फ्रेश मिळायचे गाडीला त्या, पण बाईक ओनरचं काय म्हणणं होतं की मला ओरिजिनलच पाहिजे, भले ते थोडं रफ असून दे, कलर गेलेला असून दे, डॅमेज दे, पण मला गाडीबरोबर येणार तोच पार्ट पाहिजे त्या गाडीला. एवढी जनून गाडी मी ती तयार केली.
मग रायडरमॅनला गेल्यानंतर कॉम्पिटिशन झालं. कॉम्पिटिशनमध्ये मला नंबर आला नाही, ते मला खूप वाईट वाटलं. त्याला किती वेळ लागला होता तुम्हाला गाडी ती गाडी तयार करायला मला 1 वर्ष लागलं. 1 वर्षभर झालं. आणि दुर्दैव काय, रिप्लिका पार्ट असणाऱ्या गाडीला नंबर दिला गेला. आणि त्यात काय प्रॉब्लेम होता, माझा हात त्यावेळेला होतं बरोबर, मी काही गोष्टी मॅनेज करू शकत नव्हतो. म्हणजे मी ती गाडी पुसू शकत नव्हतो, चालवू शकत नव्हतो. मी ती गाडी चालवलेली पण नव्हती. मी ती गाडी तयार केलेली सगळी आणि डायरेक्ट गोव्याला तशीच आणलेली आमच्या टीम. मी स्वतः त्या गाडीला पुसू शकत नव्हतो किंवा मी तिथं रिप्रेझेंट करू शकत नव्हतो किंवा त्या गाडीची माहिती देऊ शकत नव्हतो तिथल्या ज्युरीला. अशा बऱ्याच गोष्टी होत्या. एवढ्या सगळं मी रिपोर्ट्स घेऊन पण नंबर आला नाही, त्याचं मला खूप वाईट वाटलं. मग त्या गोष्टीसाठी मी ती गोष्ट एवढी मनावर घेतली, मी गेल्या वर्षी रायडरमॅन स्किप केला. गेला नाही तुम्ही? नाही, आम्ही रायडरमॅनात गेलो नाही. मला खूप वाईट वाटलं. कारण प्रॉब्लेम काय झालेला, ती गाडी माझी जी जजिंग करायला येणारी ज्युरी होती, दरवर्षी कसं असायचं की त्यांचं ऑफिशियल खरोखर त्या बाईकमधलं माहीत असणारच व्यक्ती असायचा. लास्ट टाइम तसं झालं नाही. ज्युरी थोडे यंग जनरेशन मधले होते आणि त्यांना त्या बाईक बद्दल काय माहितीच नव्हतं ही 1950 मॉडेल गाडीला नेमकं काय यायचं. कारण एक 70 वर्षापूर्वीचं मॉडेल असल्यामुळे 24-25 वर्षाच्या लोकांना कळणारच नाही ती गाडी काय. बरोबर. थोडक्यात त्यांना कळावं नसणार, ते नंबर दिला नाही. मग मी गेल्या वर्षी स्किप केला रायडरमॅन. ऍक्च्युली मी स्किप केला असं म्हणण्यापेक्षा आमचे टीम मेंबर सगळेच नाराज झाले. पुढच्या वर्षी आपण रायडरमॅन 1 वर्ष जायचंच नाही, म्हणजे स्किप करू आपण रायडरमॅन. आणि त्याच्यानंतर पूर्ण जोमाने ताकदीने उतरलं. ती तुमची आता फेज चालू आहे, आमची तयारी चालू आहे. तयारी म्हणजे आज काहीतरी मोठं तर तुम्ही परत घेऊन येणार आहे परत, त्याची तयारी चालू आहे तुमची. त्यासाठी खूप कारण आपण खूप मेहनत घेतो त्याच्या मागे आणि जेव्हा नंबर येत नाही तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. पण त्या गाडीसाठी एफर्ट भरपूर घेतले. 1 वर्ष त्या गाडीसाठी एवढं काम करत होते. म्हणजे ट्रेनेच्या बाईकचा एक विषय कसा आहे, ती गाडी तुम्हाला कंटिन्युअस पुसत राहायला. बरोबर. डर होऊन दिवस चालत नाही, कंटिन्युअस पुसायला लागते ती गाडी. म्हणजे खूप. आणि कसं होतंय, ह्या स्पर्धेचा जो काळ असतो, नोव्हेंबरमध्ये आमचा इव्हेंट असतो, त्याच्या आधी 3-4 महिने माझे सगळे त्यातच जातात. मग त्यावेळी काय होते, माझं वर्कशॉपचं काम, बाकीच्या गोष्टींकडे कशाकडे लक्ष नसते माझं. एवढं मी त्या स्वतःला ओतून घेतलेलं. तर रेस आणि ते कॉम्पिटिशन तो फोकस असतो त्यावेळेला तुमचा फोकस त्या ठिकाणी असतो. तुम्ही राईड्सला जाता तर आजपर्यंत केलेली तुम्ही अशा म्हणजे लॉंगेस्ट राईड किंवा हार्डेस्ट राईड कुठली आहे त्या बाबतीमध्ये? ऍक्च्युली आमचं वर्षाला 12 महिन्याच्या 12 राईड्स असतात. प्रत्येक महिन्यात एक राईड आहे. आम्ही जानेवारी महिन्यात एक कॅलेंडर लॉन्च करतोय. त्यात कसं करतो आम्ही, प्रत्येक टीम मेंबरला लोकेशन आम्ही सर्च करायला सांगितलं असतं. ओके. म्हणजे प्रत्येकाचे सजेशन घेतो आम्ही. त्यात 1 डे राईड्स असतात, 2 डे राईड्स असतात, 3 डे राईड्स असतात आणि एक लॉंग राईड असते आमची, ती ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान असते. नोव्हेंबरमध्ये आमचा तो इव्हेंट असतोय, त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर आमची लॉंग डिस्टन्स राईड असते. मग यातली सगळ्यात आमची आतापर्यंतची मेमोरेबल जर राईड म्हणला तर कोस्टल ट्रेल नावाची एक आम्ही राईड केली. म्हणजे याच्या आधी कुणी केली असं मला तर वाटत नाही कोल्हापुरात. कुठं आहे? तिथून आम्ही बेंगलोर मार्गे पॉंडिचेरीला गेलो. ओके. पॉंडिचेरी मार्गे खाली तंजावरमधून धनुषकोडी, कन्याकुमारी, परत कोची, केरळ, रामेश्वर, पूर्ण कोस्टल इंडिया जो आहे साऊथ इंडियामध्ये, पॉंडिचेरी टू गोवा असा पूर्ण कोस्टल रूट आम्ही केला. अच्छा. त्या राईडला जवळजवळ 24 मेंबर होते. आणि किती दिवस लागले तुम्हाला? त्या राईडला आम्हाला 14 दिवस लागले. 14 दिवस तुम्ही राईड करत होता? 14 दिवस. आणि नेमकं नोव्हेंबरच्या महिन्यात आम्ही गेलेलो. कोरोना झाल्यानंतर लगेचच आम्ही त्या राईडला गेलेलो. बऱ्याच वर्ष राईड, 2 वर्ष आमची कोरोनात गेल्यामुळे आमची राईड झाली नव्हती. त्यामुळं एकदम उत्साहित होऊन आम्ही ती राईड केलेली. बरोबर. 2 वर्ष बाहेर पडले. नोव्हेंबरला आम्ही जायला आणि काहीतरी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आल्यामुळे पाऊस, वातावरण बिघडलेलं, वादळ साऊथला पाऊस चालू, कुठलं तरी वादळ आलेलं तेव्हा. कमी दाबाचा पट्टा. आणि मला वाटतं तमिळनाडूमध्ये नोव्हेंबरच्या वेळेला पाऊस पडतो, पाऊस असतो तिथे. नोव्हेंबरमध्ये आम्ही कोचित कन्याकुमारीतून बाहेर पडलो आम्ही. आणि एवढा पाऊस चालू झाला, आम्हाला 70 किलोमीटर जायला
किमान किती 7 ते 8 तास लागले कन्याकुमारीतून कोचीत पोहोचायला. आणि त्यावेळेला पाऊस असा पडत होता, फाटलेली लिटरली पावसामुळे. आणि जाईल तिथं रस्ते ब्लॉक, ट्रॅफिक, त्यात गुगल मॅप काम करत नव्हतं. त्यावेळेला प्रत्येक मेंबर एवढा टेन्शन मध्ये होता. बरोबर, लाईफची रिस्क. घरातल्यांचे फोन, कारण पेपरला तर इकडे केरळमध्ये महापूर आलाय, महापूर तिथं रेंज तुम्हाला एक कॉल उचलायला किंवा रेंजच नसेल त्या ह्याच्यामध्ये. तर तो एक मेमोरेबल मोमेंट होता की कन्याकुमारीपासून कोचीपर्यंत आम्ही आलेलो पावसात उभ्या. परत बाकी बरेचसे असे छोटे मोठे तसे तर पॉंडिचेरी पासून आम्हाला केरळपर्यंत पाऊसच, आम्ही ती 14 दिवस आम्ही पावसातच राईड केली, ती पूर्ण रेन राईड झाली. फक्त आमचं नशीब करतं जिथं आम्ही स्पॉट बघणार त्यावेळी तेवढा पाऊस थांबत होता 1-2 तास. नाहीतर आम्ही 14 दिवस भिजतच होतो कंटिन्यू. आम्ही भिजत इथनं पॉंडिचेरीत गेलो पहिल्या दिवशी, कोल्हापूर टू पॉंडिचेरी ते पण एका दिवसातच गेलो. ते किती किलोमीटर असेल साधारण? ते 970 नाही, 1000च्या पुढे काय, 1000 प्लस किलोमीटर. ते पण आम्ही एका दिवसात गेलो. ती राईड तुम्ही एका दिवसात केली? पॉंडिचेरी पहिल्या दिवशी पोहोचलो, 13-14 दिवस पुढे राईड केली चालू. म्हणजे हे एक्सपिरियन्सेस का, कारण एक जेव्हा रायडिंग वगैरे जेव्हा बघतो आपण रायडर्सना वगैरे, ते एक त्याच्यात थ्रिल दिसतं लोकांना, एक त्याच्यातली एक्साइटमेंट दिसते. कसं होतं, आम्हाला माहित नव्हतं की पाऊस पडेल, एक्सपेक्टेड नव्हतं त्यावेळेला, त्यामुळे प्रिपरेशन नव्हतं काय. आम्ही बिंदास होतो. आता नोव्हेंबर मध्ये कुठला पाऊस येतो, फॉरकास्ट पण आम्ही चेक केलं, फॉरकास्ट मध्ये पण पाऊस क्लिअर होतं. पॉंडिचेरीत गेल्यावर पाऊस जो चालू झाला तिथं मग आम्ही रेनकोट सगळ्यांनी खरेदी केली. मग तिथून पुढे मग चालू आमचं. कारण ह्या गोष्टी का सांगायला पाहिजे आपल्या व्ह्युअर्सना किंवा जे लोक बघतायत किंवा जे लोक नवीन रायडिंग मध्ये येत आहेत, की अनएक्सपेक्टेड गोष्टी तुमच्याबरोबर होऊ शकतात राईड करत असताना. सगळ्यात महत्वाचा विषय काय माहिती का, मेकॅनिकल बॅकअप. आता मेकॅनिकल बॅकअपचा विषय कसा आहे, मी स्वतः मेकॅनिक असल्यामुळे, हा मेकॅनिक असल्यामुळे आम्हाला एवढा प्रॉब्लेम येत नाही आमच्या टीमला. पण बाकीच्या लोकांना, मला रायडर्सना काय सांगायचं आहे की राईडला जाताना मेकॅनिकल बॅकअप हा पाहिजे, किंवा तुम्हाला स्वतःला बेसिक गोष्टी, स्वतःच्या गाडीची इतमत माहिती तुम्हाला पाहिजे, काय प्रॉब्लेम येऊ कुठेही बंद पडली तरी ती चालू करता आली तेवढं तरी माहिती पाहिजे. बेसिक गोष्टी आपल्याजवळ अवेलेबल पाहिजे. थोडं काय क्लच केबल, ऍक्सिलेटर केबल, असं जे आपल्याला इमर्जन्सी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जवळ ठेवायला पाहिजे. आमच्या राईडला बऱ्याच वेळा मेकॅनिकल इश्यू झाले बऱ्याच गाड्यांचे, पण ते मी असल्यामुळे लगेच सॉल्व्ह व्हायचे. पण एकदा काय प्रॉब्लेम होतो की स्पेअरची अवेलेबिलिटीचा पण विषय येतो. आता ती आमची पॉंडिचेरीची जी राईड झाली कोस्टल ट्रेन, लास्ट इयर पण आम्ही साऊथलाच गेलेलो, दक्षिण ट्रेन नावाची राईड केली. ती पण तेवढ्याच अंतराची होती. त्यात मी स्वतः मेकॅनिक असून माझ्याच गाडीचा एक मोठा प्रॉब्लेम निघाला. बेंगलोरच्या पुढे ना, सेलम, मदुराईच्या अलीकडे माझ्या गाडीच्या मागच्या चाकाची बेरिंग फुटल्याने चाकाचं असं व्हायला लागले, पूर्ण डिस्फंक्शन झालं. पूर्ण मी स्पीड मध्ये होतो, राईड चालू संध्याकाळी आम्हाला 8-8:30 वाजता आम्हाला चेक इन करायचं होतं. आम्ही हॉटेल बुक केलेलं होतं. नेमकं 50-60 किलोमीटर अलीकडे असताना माझ्या गाडीच्या मागच्या चाकाची बेरिंग फुटल्याने चाक लोट पडायला लागलं. ते मला कळालं 1 मिनिटात की काय झालंय माझ्या गाडीला. तिथं दुसरं कोण असतं तर गोंधळून गेलं असतं किंवा पॅनिक झालं असतं, माझ्या लक्षात आलं लगेच. पण माझ्या गाडीचे स्पेअर्स आता मिळणार कुठं, नेमकं मी तेच घेतलेले नव्हते स्पेअर्स बरोबर. मग तसंच एक 10-15 किलोमीटर मी हळूहळू करत गेलो पुढं. तिथं मी बुलेटचे पार्ट त्याला अल्टर केले आणि माझी गाडी तयार केली. वर्कशॉप मध्ये जाऊन त्यांनी मला हेल्प केली, त्यांनी मला लागते ते स्पॅनर वगैरे दिले आणि मी माझ्या गाडीचं काम केलं आणि तिथून मग मी पुढे निघालो. तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगितलं की मी हे करतोय, मला माहिती आहे येतं, त्यांना सांगितलं मेकॅनिक आहे म्हणलं, मला फक्त मग तो पण खुश झाला, तो मेकॅनिक होता तो खुश झाला. म्हणजे त्याला पण बघितलं आमची रायडिंग कम्युनिटी, तुम्ही कुठून आला, कोल्हापूर, आम्ही महाराष्ट्र कोल्हापूर आला. मग त्याला पण कौतुक वाटलं. मग त्याला लागायचे स्पॅनर दिले आणि गाडी माझी तयार केली. मग तिथून आम्ही पुढे गेलो. अशा गोष्टी आपल्याला होत राहतात राईड मध्ये. पण एक
पटकन जर आता तुम्ही सांगायचं झालं की एक रायडर आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये राईड करता तेव्हा तुमच्याकडे सपोर्ट असतो कारण तुमचे टीममेट्स असतात तुमच्याबरोबर, पण काही लोक सोलो राईड करतात, एकटे जातात. तर अशी काही चेकलिस्ट आहे का जी की चेक केली पाहिजे राईडवर निघायच्या आधी? 100% अशी काही चेकलिस्ट सांगू शकता? चेकलिस्ट मध्ये पहिला गोष्ट काय, केबल्स, गाडीचे ऑपरेटिंग केबल्स, क्लच केबल, ऍक्सिलरेटर केबल, ह्या गोष्टी चेक केल्या पाहिजे. परत इलेक्ट्रिक गोष्टी बरेच रायडर आता काय करतात, ऑक्झिलरी लॅम्प्स वगैरे बसवतात लाईट प्रकार करण्यासाठी. तर त्या गोष्टींमुळे इलेक्ट्रिक प्रॉब्लेम काहीतरी येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला फ्यूज पाहिजे बरोबर, क्लच केबल एक्स्ट्रा पाहिजे, परत ब्रेक पॅड्स, ह्या गोष्टी कंपल्सरी पाहिजे. गाडीच्या दोन्ही चाकांमधली हवा चेक केली पाहिजे बरोबर, किंवा पंक्चर असेल तर ते पंक्चर चेक केलं पाहिजे. ह्या बेसिक गोष्टी केल्या पाहिजेत राईडला जायच्या आधी, चेक केल्या पाहिजे. आणि राईडला जायच्या आधी किमान 5-6 दिवसात या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणजे बरेच कसं होतं की लोक बाईक घेतात आणि राईडला जातात, डायरेक्ट गेलो, ते नाही केलं पाहिजे कारण हा प्रॉब्लेम कुठे येऊ शकतो. गिअर सुद्धा महत्वाचं आहे की जे गिअर 40 किलोमीटर पर्यंत गेला तर ठीक आहे. सेफ्टी गिअर्स म्हणजे अजिबात ऍडजस्टमेंट करता कामा नये कुठल्याही रायडरनं. कारण गेल्या आमच्या त्या कोस्टल ट्रेल राईडला आमच्या एका टीम मेंबरचा ऍक्सिडेंट झाला, म्हणजे त्याला येऊन डायरेक्ट डॅश दिलेली. समोरून एक 4 व्हीलरवाल्यानं येऊन डायरेक्ट त्याच्या अंगावर गाडी काढली. त्याच्या अंगाला आमच्या रायडरचा एक स्क्रॅच पण नव्हता, तर का पूर्ण रायडिंग गिअर असल्यामुळे. रायडिंग गिअर ऍक्च्युली रायडिंग गिअर असल्याशिवाय आम्ही अलाउच करत नाही राईड कोणाला. हेल्मेट आणि शूज तर कंपल्सरी असते. हेल्मेट तर पाहिजे. हेल्मेट आणि शूज या गोष्टी ऍक्च्युली 5 गोष्टी आहेत सेफ्टी गिअर्स मध्ये. हेल्मेट, शूज, ग्लोव्ज, जॅकेट आणि ट्राउझर्स, पॅन्ट. ह्या 5 गोष्टी तरी कंपल्सरी लागतात राईडला. त्याच्याशिवाय लॉंगेस्ट राईडला पण त्याच्याशिवाय जाऊ शकत नाही. सेफ्टी असल्याशिवाय जाऊच नाही राईडला. कसं काही होऊ शकते, म्हणजे आपण कितीतरी सरळ झालो, समोरचा व्यक्ती कसं येऊन आपल्याला धडकेल. आणि आपण झालं बघतो की खूप ऍक्सिडेंट त्याच्यामुळे होतात. आणि गिअर असेल तर लाईफची तुमची प्रोबॅबिलिटी जास्त आहे वाचायची, जर नसेल तर मग खूप वाईट तो इन्सिडेंट होऊ शकतो. त्यामुळे म्हणून एक चेकलिस्ट. मेकॅनिकल बॅकअप असून सुद्धा आपण काही करू शकत नाही. तसा अनुभव पण आम्हाला आलेला आहे ऑफरोडिंग करते वेळी. आमची पावसाळ्यात एक ऑफरोडिंगची राईड असते, एक्स्ट्रीम लेवलचं ऑफरोडिंग असते आमचं. ओके. म्हणजे तिथं आपण चालत पण जाऊ शकत नाही, तिथे अशा ठिकाणी आम्ही ऑफरोडिंग करायचो. तर एक वर्ष आम्ही 7-8 जणांचा ग्रुप, आम्ही कोल्हापूरच्या जवळच एक 30 किलोमीटर होती लोकेशन होतं, जवळजवळ 20 किलोमीटरचा पॅच होता. 20 किलोमीटरचा पॅच असल्यामुळे सगळ्यांना वाटायचं की आता आपण सकाळी बाहेर पडलो की तासाभरात 20 किलोमीटरचा पॅच कम्प्लीट होईल असं वाटलं. आम्ही सकाळी 8:30ला आमची राईड चालू केली. आम्ही 7 वाजले तरी त्या ट्रॅकच्या अर्ध्यावरतीच होती. गाडी चालताच येत नव्हती, रोडच नव्हता. त्यात राईड तो ट्रॅक संपायला 5-10 किलोमीटर शिल्लक असेल आणि आमच्या एका मेंबरची मोटरसायकल बंद पडली म्हणजे गाडी चालू होती पण ती पुढेच जात नव्हती. मग आम्ही सगळे प्रयत्न करून बघितले आणि आमच्यातली एनर्जी संपलेली पूर्ण. कारण बऱ्याच ठिकाणी आम्हाला गाड्या उचलून ठेवायला लागायच्या. ऑफरोडिंग काय खायचं पाणी बिणी काहीच बरोबर काही नव्हतं आमच्याकडे. पूर्ण अंधार, सगळं आसपास जंगल, वरून पाऊस धुधू पडाला, पायात चिक्कल आणि ती बंद पडलेली गाडी आमच्या समोर. पूर्ण आमचे म्हणजे खाण कामगारांसारखी आमची अवस्था, चिक्कल तोंडा बरोबर दिवसभर त्याच्यातच असल्यामुळे. मग शेवटी आम्ही काय केलं असेल, तिथे एक धनगरवाडा होता, 2-3 घरांची अशी वस्ती होती. त्यांना जाऊन रिक्वेस्ट केली आम्ही आणि ती एक जी बंद पडलेली गाडी होती ती तिथंच लावली आम्ही आणि आम्ही कोल्हापूरला निघून आलो. गाडी तिथंच ठेवून त्यानंतर 4 दिवसांनी जाऊन आम्ही ती गाडी जाऊन परत आणली. त्यात एक यामा पण होती, यामातलं पेट्रोल संपलं. यामातलं पेट्रोल संपल्यानंतर आम्हाला पेट्रोल ऑइल लागते कंपल्सरी. यामा पेट्रोल इंजिन आहे, त्याला पेट्रोल मध्ये ऑइल ऍड करायला लागते. तर आता ऑइल कुठं जाणार, पेट्रोल आम्ही दुसऱ्या गाडीतून मॅनेज काढता येऊ शकतं दुसऱ्या गाडीमधून. त्याला काय करणार, पेट्रोल मध्ये तर ऑइल कसं काढणार. तर त्या धनगरवाड्यातल्या एका घरातून आम्ही खोबरेल तेल घेतलं. पेट्रोल मध्ये मिक्स करून हे फन एक्सपिरियन्सेस पण आहेत तुमचे की रायडिंग मध्ये खरी कम्युनिटी असल्यामुळे आपल्याला मजा येते राईड्सला जायला.
टीम डीजेचा पार्ट जर कोणाला व्हायचं असेल, आता जे लोक बघतायत आपल्याला त्यांच्यापैकी कोणाला टीम डीजेशी कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा राईडला यायचं असेल तुमच्याबरोबर, तर ते कसे कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्हाला? आपलं इन्स्टाला पेज आहे टीम डीजे 85 नावाचं. हां. परत फेसबुकला पण आहे टीम डीजे म्हणून. कॉन्टॅक्ट नंबर आहे तेव्हा. कॉन्टॅक्ट नंबर आहे. कोल्हापुरात तर बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे, माझं वर्कशॉप माहिती आहे. हां हां. आणि आमच्यात असं काय स्पेसिफिक हीच गाडी पाहिजे, ह्या सीसीची पाहिजे असं काय नाही. कोणतीही मोटरसायकल असेल, स्टार्टर बिगिनर जरी असला तरी सुद्धा तो जॉईन करू शकतो. जरी असेल आता इव्हन आता आपण मगापासून बोलवलं ह्यात मला एक गोष्ट सांगायची लक्षात राहिली नाही. आमच्या ग्रुपमध्ये लेडीज रायडर पण आहेत. ओके, त्याच्यासाठी सेपरेट आहे का Separate असं एकत्र नाही, असेल? कसं आहे, मगाशी आपला रेसिंगचा विषय चालला होता. तर आमच्यात आता अनिकेत कोळगावकर, आशिष जाधव, परत संजय कोकाटे, अक्षय जाधव, अमेय काकडे अशी आमची रेसिंगची टीम आहे. ओके. तर टीम डीजेच्या बॅनर खाली डर्ट रेस चालणाऱ्या मुली पण आहेत. ओके. तर गायत्री पटेल, तुम्ही नाव कोल्हापुरातल्या गायत्री पटेलने पण डर्ट रेस चालवले. ती अच्छा. पण आमच्यावर प्रॅक्टिस करायची. गायत्री पटेल घ्या, फर्स्ट रेस फर्स्ट विन ती पण. परत ओके. पल्लवी यादव, हां. परत आहेत बऱ्याच म्हणजे अशा बरोबर. ज्या म्हणजे आमच्यावर प्रॅक्टिसला येतात. हम्म. ही टीम डीजेच्या बॅनर खाली त्यांनी पण गाडी चालवली आहे. आणि मुली पण आहेत पुढं हम्म. रेसिंग मध्ये कोल्हापूरमध्ये. तर बरोबर. मुलं डर्ट रेस चालवतात असं नाही. त्या पण त्या क्षेत्रामध्ये हां. आहेत तिथे. आहेत त्या पण आता बऱ्यापैकी आणि म्हणजे अजून चालू आहे त्यांचं त्यात हां. काम, म्हणजे रायडिंग रेसिंग चालू आहे. हम्म. आता गायत्री पटेल आहे, पल्लवी यादव, सुहानी पटेल आहे. हां. म्हणजे ऍक्टिव्हली हा, पार्टिसिपेट करतायत ऍक्टिव्हली त्याच्यात. पार्टिसिपेशन असतं यांचं. कोल्हापुरात जाऊन मुली पण भरपूर ड्रेस चालवायला लागले. हम्म. आता आपण एवढं खूप डिटेल जी चर्चा केली रायडिंग बद्दल, मॉडिफिकेशन बद्दल, तर पहिल्यांदा तुम्हाला मला विचारायचं आहे की बाईक मॉडिफिकेशन, बाईक रायडिंग आणि बाईक रेसिंग यातलं एक चूज करायचं असेल तर काय चूज कराल तुम्ही? असं बघायला तर मी या तिन्ही पैकीतले एकच चूज करू शकत नाही. पण तुमचं प्रेम म्हणजे पहिलं तुम्हाला जास्त दोन चॉईसेस दिल्या तुम्हाला की एक बाईक मॉडिफाय करायची आहे आणि एक रेस करायची आहे, तर काय कराल तुम्ही? रेस. रेसमध्ये. आणि तुम्ही? रेसमध्ये. म्हणजे गाडी चालवणे जास्त पैसे नाही हो. रेस त्याच्यामध्ये. ऍक्च्युली कसं आहे, ते इन्स्टिंक्ट आहे आमचा, तो उपजत गुण आहे पप्पांपासून. म्हणजे रेसिंग करायचं म्हणलं की आम्ही काही करू शकतो. रेसिंग साठी काय करा ते कळालं, ते हात घेऊन ऍक्च्युली कसं झालंय, रेसिंग हे फील्ड वयाच्या 10-12 वर्षी चालू करायचं असते. जर प्रोफेशनल आपल्याला त्यात करायचं. आम्हाला त्याला खूपच लेट झालं. बाहेर फॉरेनमध्ये जर बघायला गेला तर 7-8 वर्ष 26-28 वय झालं की रिटायर होतात तिथले रायडर. रिटायरमेंट एज कमी आहे त्याच्यामध्ये. हां. हां हां. आमची सुरुवात त्यावेळेला झाली असं बघायला. आपल्याची सुरुवात 25-26 वर्ष होते. कारण आपल्याला आपल्या इथे ते कल्चर नाही आहे. कल्चर नाही आहे किंवा थोडं ग्लॅमर नाही त्याला. घरातून कसं होते आणि रेसिंग घरातून म्हणलं की support पहिला घरात येऊन गप बस. रेसिंग एवढं करू नको, दुसरं काय पण कर. आता काय म्हणतात, आधी म्हणजे हे सुरुवातीला आता सगळं घरात आता नाही. सगळं घरातल्यांना माहिती झालंय हां. की ना किती जरी आपण अडवलं तरी ऐकत थांबणार नाही ते. आणि त्यामुळे घरातले काय जास्त आता सपोर्ट करतात, ते नाही असं नाही. आता कालचीच गोष्ट पण कसं आहे, त्यांना काळजीपोटी ते बोलत असतात की आता कालच 26 तारखेला इव्हेंट आता पण याचा हां. ह्याने गाडी रेसची गाडी आता वर्षभर दोघांच्या आमच्या हाताच्या दिवस आमच्या रेसच्या गाड्या तशाच आहेत पडून. हां. मग आता आपल्याला तयारी चालू करायची आहे. काल गाडी काढल्यानंतर गाडीचा आवाज करून पप्पा बाहेर आले, गाडी का काढल्या रेसची का चालू केलं? हां. मग नाही, ते आधीमध्ये चालू करून ठेवा लागतं. मी तरी चालवणार आहे. हां. पण त्यांना माहित असतं की कुठेतरी रेसला चालली, ही 100% चालवणार. रेसला चालली. रेसची बाहेर काढल्या म्हणजे 100% रेस कुठेतरी हां. ऑटोमॅटिकली होते. तर ते रेसचं कसं व्हायचं, पूर्वी म्हशीच्या सर्दी असायचे ना, हां. तर आमच्या घरात सगळी अशी धामधूम असायची की बरोबर. ऍक्च्युली आमच्या कोल्हापुरी भाषेत त्याला मैदान म्हणतात. बरोबर. आपण रेस आहे म्हणतो तसं कोल्हापुरात काय म्हणतात, उद्या मैदान. मैदान आहे. मैदान म्हणजे म्हशी शर्यत. मग मैदाना म्हटलं की मग पूर्ण घरात लगबग चालू व्हायची. मग त्यावेळी पप्पांचं काय असायचं, पप्पांचा रोल काय असायचा, उद्या मैदाना म्हटलं की बुलेट प्रिपेअर करायची पहिला तयार करायची. हां. कारण बुलेट बंद पडली की नंबर गेला. बरोबर. मग पप्पा ते बुलेटसाठी एक स्पेसिफिक रेससाठी एक्झॉस्ट तयार करून घेतला पप्पांनी. हां. तो एक्झॉस्ट मॅट अजून आहे, गाडी नाही बरं. एक्झॉस्ट ठेवलाय तो मी तुम्ही. माझ्या हाताच्या गाडीला लावला. हां. तर तो एक्झॉस्ट वगैरे बसवायचे आणि त्या गाडीची ट्रायल वगैरे घ्यायची. मग ते अजून पण मला आठवते आमच्या रेसेसच्या वेळेला की पप्पा कशी तयारी करायची. बरोबर.
आणि थोडक्यात कसं आहे, पप्पांपासून आम्हाला इन्स्पिरेशन मिळालं, रेसचं म्हणा की रायडिंगचं पॅशन फॉलो झाली ती पुढे. त्यावेळी पप्पा पुण्यात सोलापूरला रेस बघायला बुलेटून जायचे. फोटोग्राफ त्यावेळी पप्पा बघायला जायचे आमचे. त्यावेळी मी मागा लागायचो पप्पांच्या की घेऊन जा मला. पप्पा न्यायचे नाहीत, कारण लहान असल्यामुळे न्यायचे नाहीत पप्पा. बरोबर. पण आता मला वाटते त्यांना ते खूप प्राऊड असतील की तुम्ही ह्या फील्ड मध्ये आलाय आणि खूप ऍक्टिव्हली काम करताय. 2015 नंतर ज्यावेळी माझी तरुण भारतला माझं पहिला प्रोफाईल आलं, मी ती ऑरेंज फिल नावाची बाईक केल्यानंतर, त्यावेळेला घरात त्यांना खूप माझ्याबद्दल अभिमान वाटायला लागला की आपल्या पोरग्याचं नाव पेपरला आले. बरोबर. मग तिथून कंटिन्युअस असं माझे प्रोफाईल येत गेले. तरुण भारतला आले, सांभाळला आले, न्यूजला पण माझा एक बर्थडे होता, न्यूजला पण माझी मुलाखत झाली. अशा बऱ्याच गोष्टी सारख्या पेपरमध्ये त्या लागल्या माझ्याबद्दल. त्या जशा वाढत गेल्या तशा घरातल्यांना पण कळालं की बाबा. आणि आता त्यांना ही ट्रॉफी बघून एवढी सवय झाली, त्यांना असे राहिलेलं नाही त्या ट्रॉफ्या. बरोबर. ठेवायला जागा राहिलेली नाही. पण हे म्हणजे खरं खूप बरं वाटतं जे आपण असं ऐकतो की एका पिढीकडून पुढे ट्रान्सफर होतात गोष्टी. आणि आज आपण खूप खरंच म्हणजे मला जर एक वेगळा ऍस्पेक्ट बघायला मिळाला कोल्हापूरचा, कारण कोल्हापुरामध्ये ही गोष्ट कोणतरी करते आणि इतक्या इफेक्टिव्हली करते, इतक्या पॅशननी करते, तर एक खरंच एक रायडिंग कम्युनिटी कोल्हापूरमध्ये तयार होईल आणि व्हायला लागली आहे. मला वाटतं बरेच लोक अवेअर आहेत त्याच्याबद्दल. तर हे मार्केट किंवा ही कम्युनिटी कोल्हापुरात किती ग्रो होते किंवा काय वाटते की पुढच्या 2-3 वर्षात काय? कोल्हापुरात रायडिंग ही कन्सेप्ट वाढायला लागले, तसे ग्रुप्स पण वाढायला लागलेत, ग्रुप्स वाढायला लागलेत. पण बऱ्याच ठिकाणी कशाचा अभाव आहे. कोल्हापूर एक कोल्हापूर म्हणून प्रेझेंट करणं ह्या गोष्टी अजून होत नाही. म्हणजे किती जरी ग्रुप वेगळे असले तरी आपण बाहेर जाताना एक कोल्हापूर म्हणूनच गेलं पाहिजे. मी गोव्याच्या स्पर्धेला बेंगलोरचे लोक येतात, बेंगलोरचे रायडर असतात, तामिळनाडूचे रायडर असतात. ते फक्त लोक जे असतात ना, ती फक्त एकच ठरवून आले असतात की आपण बेंगलोर म्हणून प्रेझेंट करायचं. तिथं कोणताही स्पेसिफिक क्लब नाही, एवढं त्यांचं एक मला कोऑपरेशन. तसं आपल्या कोल्हापुरात थोडं दिसत नाही. थोडा म्हणजे काय म्हणतो ते आपली युनिटीचा प्रॉब्लेम आहे. कोल्हापुरात काय होतं की प्रत्येक लोक आपापल्या क्लब आपापल्या हे अशा गोष्टी असतात, हा फक्त प्रॉब्लेम आहे. त्यामुळे थोडंफार मागे राहतोय बाकीच्या पुणे मुंबईच्या बेंगलोरच्या लोकांच्या रायडरच्या तुलनेत थोडं आपलं ह्या गोष्टी. मग ते जर वाढलं तर तुम्हाला काय वाटतं की अजून आपण बेटर परफॉर्म करू शकतो त्याच्यामध्ये, कारण आता प्राइजेस येऊ शकतात. तर डर्ट रेस मध्ये कोल्हापूरचा धबधबा आहे गोव्यात. बर. सलग 2 वेळा कोल्हापूरच चॅम्पियन झालेले आहेत. परत कोल्हापूरचे बरेचसे रायडर तिथं गाडी चालवतात. परत क्लिनस बाईक मध्ये तर 2013 पासून आजपर्यंत कोल्हापूरचाच नंबर आहे. बर. ही पण एक आपल्या कोल्हापूरसाठी चांगली गोष्ट आहे. परत कस्टम बाईक मध्ये पण आहेच, म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोल्हापूरची लोक तिथं पार्टिसिपेट करतात. त्यामुळे कोल्हापूरचं एक वेगळं तिथं नाव ठेवायला, म्हणजे त्या लोकांना माहितीये की कोल्हापूरमधून हे लोक येतात, दरवर्षी येतात, पार्टिसिपेट करतात. खरं तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण एक ती कम्युनिटी आणि ते मार्केट कोल्हापुरात तयार होते. आज खूप छान चर्चा झाली, खूप छान आपला पॉडकास्ट झाला. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता पॉडकास्ट बद्दल आजच्या? पॉडकास्ट हा ऍक्च्युली कसं झालं, हा मनखुलास आपण गप्पा मारल्या या गोष्टी. आणि मला हा जो माझा प्रवास होता किंवा रायडिंग बद्दलच्या बऱ्याच गोष्टी मी डायरेक्टली असं इंडिव्हिज्युअली कोणाला सांगू शकत नाही. बरोबर. तर द ग्रेट स्टोरी पॉडकास्टच्या माध्यमातून या गोष्टी बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचल्या जातील असं माझं एक वैयक्तिक मत आहे. म्हणजे एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे माणसांना आपल्या माहिती कळण्यासाठी. बरोबर. बऱ्याच लोकांचा कसं आहे की आता तुम्ही जसं मला विचारलं रेसिंग बद्दल, रायडिंग बद्दल, तर द ग्रेट स्टोरीच्या माध्यमातून कोल्हापूर पण ह्याच्यात कुठं मागे नाही. बरोबर. हे लोकांना कळायला रिप्रेझेंट व्हायला लागले कोल्हापूर सगळीकडे. आणि तोच आपला प्रयत्न असतोय की कोल्हापुरामध्ये खूप क्षेत्रामध्ये खूप लोक काम करतात वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीचं, ते कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, बाहेर आलं पाहिजे. तर खूप धन्यवाद तुम्हाला, तुम्ही वेळ काढून आज आमच्या इथे आलात आणि हा पॉडकास्ट आला. तर थँक्यू दोघांना पण. थँक्यू.